तर नमस्कार मंडळी, आपल्या पिक्चर वाचच्या फिल्म डिस्कशनच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला पॉडकास्ट 1 तासाभराचा आहे आणि आपण याच्यामध्ये पिक्चरबद्दल एकदम निवांतपणे खोलात घुसून गप्पा मारतो. आता खूप जणांना हा प्रश्न पडलेला आहे. खूप जणांनी मला पर्सनली मेसेज केलेत की एवढ्या मोठ्या ड्युरेशनचे तुम्ही व्हिडिओ का बनवताय. हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या पूर्वी या प्रश्नाच्या उत्तराबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. तर गोष्ट अशी आहे की 5 मिनिटाचे, 4 मिनिटाचे, 10 मिनिटाचे रिव्ह्यू आम्हीही देतोय आणि खूप सारे चॅनल देत आहेत. परंतु रिव्ह्यू म्हणजे सिनेमाचं समीक्षण नव्हे किंवा सिनेमाचं रसग्रहण नव्हे. जर सिनेमा नीट समजून घ्यायचा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, सिनेमामधल्या चढ उतार, नुआन्सेस ज्याला म्हटलं जातं, ते नुआन्सेस जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर सिनेमाबद्दल सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि ज्यांना सिनेमाबद्दल सखोल चर्चा आवडते, ज्यांना सिनेमा आवडतो, ज्यांना सिनेमाबद्दल सखोल ज्ञान घ्यायला आवडेल, ज्ञान द्यायला आवडेल, अशा लोकांची कम्युनिटी बनवण्यासाठी, अशा लोकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हे पॉडकास्ट सुरू केलेले. या आठवड्यामध्ये 2 मराठी पिक्चर रिलीज झालेले आहेत. एक आहे उत्तर आणि दुसरा आहे कैरी. आता कैरी आंबट आहे की गोड, आणि आपल्याला याचं उत्तर मिळेल की नाही मिळेल हे आपल्याला पॉडकास्टमध्ये समजेल. तर हे दोन्ही फिल्म मी आणि माझा मित्र अश्विन आम्ही दोघांनी थिएटरमधून जाऊन बघितलेले आहेत. आणि ते बघून आल्यानंतर, ते 2 तासाचे 2 फिल्म आम्ही एका दिवसामध्ये बघून आल्यानंतर, त्याचे रिव्ह्यूज लिहिल्यानंतर आम्ही आता डिस्कशनला बसलेलो आहेत. आता हे डिस्कशन सुरू करण्याच्या आधी मला एक गोष्ट नमूद करायची आहे की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही धुरंधरचं डिस्कशन केलं होतं, धुरंधरचा रिव्ह्यू केला होता. त्या दिवशी कुठलाही मराठी फिल्म रिलीज झाला नव्हता. आता आमचं मूळ इंटेन्शन हा चॅनल सुरू करण्यामागं मराठी सिनेमाला प्रमोट करणं हेच आहे. पण काही आठवड्यामध्ये काही खूप इम्पॉर्टंट असे हिंदी फिल्म किंवा दुसऱ्या भाषेतले फिल्मही येतात. काही फिल्म अशा असतात की जे जरीही मराठी नसतील तरी ते मराठी ऑडियन्ससाठी किंवा आपल्या कल्चरसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. असे फिल्म कव्हर करणार आहोत. आमचं मूळ हेतू किंवा आमची फर्स्ट प्रायोरिटी ही मराठी सिनेमाला जरी असली तरी सिनेमाला भाषेचे कुंपण न बांधता मराठी ऑडियन्ससाठी जे जे काही चांगलं असेल ते सगळं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सो आपण गप्पांना सुरू करूया. तर अश्विन, 2 फिल्म आपण बघितल्या. येस. तुझा फर्स्ट टेक दोन्ही फिल्म बद्दल. मला उत्तरकडून बऱ्यापैकी अपेक्षा होत्या, म्हणजे की कारण क्षितिज पटवर्धनचं आधीचं काम बऱ्यापैकी चांगलं वाटलेलं आहे. बट ही फिल्म बऱ्यापैकी डिसअपॉइंटिंग होती आणि कैरी बद्दल फार अपेक्षा नव्हत्या, पण तरी पण ती डिसअपॉइंटिंगच होती. म्हणजे तरी मी त्याच्या डिरेक्टरच्या आधीच्याही फिल्म पाहिलेल्या आहे, टिंगऱ्या आणि गोष्ट एका पैठणीची, बट स्टील इतक्या माझ्या एक्सपेक्टेशन्स नव्हत्या. पण फिल्म नव्हती ती, अजिबातच चव नाही लागली काही. म्हणजे समॉट दोन्ही फिल्मने तुला डिसअपॉइंट केलं. हो, असं म्हणू शकतो या. बट स्टील उत्तर थोडी तरी एक काहीतरी तिच्यामध्ये काहीतरी बेटर गोष्टीच होत्या. उत्तर पाहताना एवढंच वाटलं की मला की ती अजून खूप चांगली झाली असती जर तिला तिच्या रायटिंगवरती आणि तिच्या मेनली रायटिंगवरती काम अजून जास्त झालं असतं तर. सो या, उत्तर जरा जास्त डिसअपॉइंटिंग होती माझ्यासाठी, कारण ते पण ऍक्च्युअली खूप एक्सपेक्टेशन्स होत्या. तुला कशी वाटली फिल्म दोन्ही? कशा तुला कसं एक्सपिरियन्स होता? माझं उत्तर देण्याच्या आधी थोडं उत्तरबद्दल तुझे बोलला त्याच्याबद्दल मला थोडं विचारायचं आहे. ओके. सो बेसिकली तुला उत्तरने जास्त डिसअपॉइंट केलं कैरीपेक्षा, असं तुझं म्हणणं आहे, कारण की तुझे एक्सपेक्टेशन उत्तरकडून होते. या उत्तरकडून. पण कम्पॅरेटिव्हली दोन्ही फिल्म मध्ये उत्तर बेटर आहे असं तुला वाटतंय? या डेफिनेटली उत्तर इज मच बेटर दॅन कैरी. बट स्टील उत्तरने तुला डिसअपॉइंट जास्त केलं कारण की तुझ्याकडून तुला उत्तर या सिनेमाकडून एक्सपेक्टेशन्स होते. माझं पहिला टेक किंवा पहिला जो काही ओपिनियन आहे या फिल्मला बघून आल्यानंतर खूप तुझ्याशी मिळता जुळता आहे. मला कैरीकडून ही अपेक्षा होत्या, असं नाही की मला कैरीकडून अपेक्षा नव्हत्या. उत्तरकडून तर डेफिनेटली होत्या. उत्तर लिहिली आणि डिरेक्ट केलेली क्षितिज पटवर्धन आहे. आता क्षितिज हा मराठीच्या रायटिंग क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. येस. किंवा जे सिनेमा रिलेटेड लोक सिनेमा बघतात, सिनेमा बनवतात किंवा त्या मेकर्स कम्युनिटीमध्ये आहेत, त्या सगळ्यांना क्षितिज सर्वांसाठी खूप ज्ञात नाव आहे. आणि क्षितिजचं एक रेप्युटेशन पण आहे. म्हणजे समीर विद्वान सोबत क्षितिज पटवर्धनने लिहिलेल्या खूप कंटिन्युअस 4-5 फिल्म खूप चांगल्या होत्या. त्याच्यामध्ये वायझेड असेल किंवा डबल सीट, ट्रिपल सीट ना, डबल सीट. ओके, ट्रिपल सीट दुसरा फिल्म आहे, संकेतचा फिल्म आहे ट्रिपल सीट. तर डबल सीट असेल, वायझेड असेल, त्यावेळेसचे आलेले खूप सारे समीर विद्वांसने डिरेक्ट केलेले, क्षितिज पटवर्धनने लिहिलेले सिनेमे. त्याने 2 कटिंग नावाचं एक खूप सुंदर नाटक क्षितिज पटवर्धनने लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक होती. आणि एवढा चांगला रायटर, एवढा चांगला कॅटलॉग. सो उत्तरकडून मलाही तशा अपेक्षा होत्या. उत्तरचा जो सब्जेक्ट होता, ज्या प्रेमाईसवर उत्तर बेसिकली त्याने ज्या ट्रेलर मधून आपल्याला कन्वे झालं होतं की एकतर पुन्हा तिथं एक जोक आहे की आई व्हर्सेस AI.
एकदा तुला माहित असेल की बिल गेट्स आणि मोदीचा इंटरव्ह्यू चालला होता, मोदीजींचा इंटरव्ह्यू चालला होता, त्यावेळेस मोदीजी म्हटले होते की इंडियातला मुलगा पहिला शब्द हा AI म्हणतो, कारण की आपल्याकडे आईला आई म्हटलं जातं, मदरला आई म्हटलं जातं. सो मला वाटतंय, मला माहित नाही पण ही आयडिया तिथून तर आली नाही ना सिनेमाची, मला असा डाऊट आला. आणि हे वाक्य इतकं उथळ आहे, तितका काहीसा मला सिनेमाबद्दलचा अप्रोच पण वाटला. म्हणजे क्षितिजकडून ऑब्व्हियसली एक्सपेक्टेड नव्हतं. फिल्म खराब आहे मी म्हणणार नाहीये, दिस इज नॉट अ बॅड फिल्म, दिस इज ॲव्हरेज फिल्म, समवॉट बेरेबल फिल्म. पण एक चांगली फिल्म होण्यासाठी लागणारे सगळे इलिमेंट आणि तेवढी चांगली टीम असताना ती फिल्म तितकी चांगली झाली नाहीये याचं दुःख नक्कीच आहे. येस येस येस. दुसरी गोष्ट कैरीबद्दल असेल तर कैरीबद्दलही मला एक्सपेक्टेशन होत्या, कारण की शंतनू रोडे हे नाव मे बी तितकंसं माहीत नसेल, पण शंतनू रोडे यांनी टिंग्या नावाचा सिनेमा को डिरेक्ट केला होता. त्यांनी एक पैठणीची गोष्ट नावाची फिल्म डिरेक्ट केलेली आहे, जे जे कार नावाची एक फिल्म डिरेक्ट केलेली आहे. एका पैठणीच्या गोष्टला त्यांना नॅशनल आहे, टिंग्यासाठी खूप प्रचंड अवॉर्ड आहेत. सो सम वॉट ते पण एक खूप चांगलं सेलिब्रेटेड नाव आहे, भले ते क्षितिज पटवर्धन इतकं फेमस नसेल, पण शंतनू रोडे म्हणजे काय म्हणता येईल, असं इस्टॅब्लिश नाव आहे किंवा प्रूव्हन नाव होतं. येस येस. आणि कैरी ज्या टाईपचा सिनेमा आहे ते तर म्हणजे मला बिलीव्हच नाही होते की शंतनू रोडेंसारखा डिरेक्टर अशी फिल्म डिरेक्ट करू शकतो किंवा अशी फिल्म बनवू शकतो. सो या समवॉट आय एम ऑल्सो डिसअपॉइंटेड विथ बोथ फिल्म्स. उत्तर मी म्हणेल की ठीक आहे, तू सहन करू शकतो ती फिल्म, ऑब्व्हियसली एक्सपेक्टेशनमुळे ते आपल्याला आता हे होतंय, पण कैरी त्या तुलनेनं मच 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 वर्स फिल्म असं मी म्हणेल. हा माझा फर्स्ट टेक आहे. पण आता थोडं उत्तर बद्दल जर बोलायचं झालं आपल्याला, तर उत्तर बद्दल तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे तुझा एक्सपेक्टेशन काय होत्या आणि तुझे म्हणते तुझी डिसअपॉइंटमेंट आहे ते थोडं सविस्तर सांग. ओके, सो उत्तर मध्ये जो एक मेन कॉन्फ्लिक्ट जो त्याला मला असं वाटलं की त्याला जो मांडायचा होता तो म्हणजे की ट्रेडिशनल रिलेशन्स, आत्ताची जशी टेक्नॉलॉजी लाईक इंटरनेट असेल आणि बाकी पण ज्या आत्ताच्या मागच्या 10-15 वर्षात इमर्ज झालेले आहेत, त्या आधीच्या काळात जे आपले जे रिलेशन्स जे बिल्ड झालेले आपल्या आईसोबत असतील, आपल्या फॅमिली किंवा मैत्री वगैरे ते असतील, आणि जे आत्ताच्या या हायपर टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जे रिलेशन्स होत आहे, मला असं वाटलं त्याला कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट त्याला साधायचा होता की ऑफकोर्स मेन स्टोरीकडे जातोच, बट त्याच्यातलं एक बेसिक एक गोष्ट सांगायची म्हणली तर त्याच्यामध्ये कंटिन्यू वापरलेली गोष्ट म्हणजे की अभिनय बेर्डेचं जे कॅरेक्टर आहे ते EV ची स्कूटी वापरत असतं, आय थिंक एथरची कुठली तरी असेल, आणि त्याची आई पेट्रोलवाली ऍक्टिव्हा वापरत असते. सो हा एक खूप छोटा त्यांनी एक बेसिक मेटाफोर त्यांनी वापरलेला आहे की कसं दोन जनरेशनचा एक हे होता. बट मला मेन डिसअपॉइंटमेंट ही होती की जसं त्यांनी या स्ट्रगलच्या याच्यामध्ये लाईक म्हणजे की हा स्ट्रगल कदाचित आता जवळपास प्रत्येक घरांमध्ये लाईक मुलगा वॉट एव्हर जे तुमचं मूल आहे ते त्याच्या रिलेशन्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि त्याच्या पॅरेंट्सच्या जनरेशनचा खूप वेगळा आहे. सो या गोष्टीला एक्सप्लोअर करण्यासारखं खूप होतं, म्हणजे की प्रचंड गोष्टी होत्या. बट मला मेन डिसअपॉइंटमेंट ही होती की एकतर ती कॅरेक्टर्स खूप डायलॉग्स हेवी होती ती फिल्म, आणि ती सतत एक थोपवत होती गोष्ट की म्हणजे की जे अभिनयचं कॅरेक्टर आहे ते सतत एक त्याची फिलॉसॉफी होती की तो सतत आईला हे करतोय, हडतूड करतोय, हे करतोय, ते करतोय, आणि त्याची आई सतत काही झालं तर कसंही वागलं तरी त्याच्या मागेच हे होती. सो जशा पद्धतीने बिल्ड केलेलं होतं ते मला खूप असं जरा खूप थोपवल्यासारखं वाटलं होतं, म्हणजे की काही ब्रीदिंग स्पेसेस नव्हत्या फिल्मच्या कॅरेक्टर्सला अजून बिल्ड करण्यासाठी. सो मी तिथे इतका हुक नाही झालो, म्हणजे स्पेशली त्या दोघांच्या रिलेशनमध्येच मी इतका नाही हुक झालो. म्हणजे मला त्याचं इंटेन्शन कळलं त्या फिल्ममधलं की लाईक ओके त्याला अशा पद्धतीने बिल्ड करायचंय. बट बाकी जो नंतरचा जो पार्ट होता की आईचा आवाज AIचं एक त्यांनी एक काइंड ऑफ एक प्रोटोटाईप बनवत. उत्तरची बेसिकली स्टोरी ही आहे की एक आई आणि मुलगा आहे, एक अभिनय बेर्डेचं कॅरेक्टर आहे आणि एक आईचं कॅरेक्टर जे रेणुका शहाणेंनी खूप छान प्ले केलेलं. सो त्या दोघांमधला कॉन्फ्लिक्ट हा आहे की ती त्याला त्याच्या आईशी फार असा मेजर प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे आहे त्याला प्रॉब्लेम, बट त्याला आईचं त्याच्या आयुष्यामध्ये असलेलं कंटिन्युअस इंटरफेरन्स आवडत नाही. त्याची आई सतत त्याला मागे मागे करत असते, पुढे पुढे करत असते, आणि ते त्याला आवडत नसतं. आणि त्याची पर्सनली तो रिलेशन्सकडे अशा पद्धतीने बघत असतो की ते कन्व्हिनियन्सनी असतात, की म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण आपली नाती असतात, त्याचा ठाम विश्वास असतो.
सो अशा पद्धतीचं त्याचं कॅरेक्टर असतं. आणि त्याची आई एकदम ट्रेडिशनल वुमन जी आकाशवाणीत काम करते, निवेदक आहे. प्लस ती एक बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह वुमन दाखवली की ती स्वतःचे तिचे विचार पण आहेत वगैरे. सो अशा प्रकारे तिचं कॅरेक्टर आहे. आणि त्याच्यानंतर मग फिल्ममध्ये तिला एक काहीतरी आजार होतो आणि नंतर मग त्यानुसार ती फिल्म पुढे जाते. तो AIचं व्हर्जन बनवतो जे की ते त्याच्या आईच्या व्हॉइसमधलं असतं. आणि त्याची आई जाते तेव्हा पण त्याला इतकं त्याचा शॉकिंग त्याला नाही होत. बट त्याची मेनली जी दाखवलेली आहे इमोशनल साईड ती खूप अशी रिप्रेस दाखवलेली की त्याला व्यक्त नसतं व्हायचं किंवा त्याला जास्त इमोशनल त्याची गोष्ट दाखवायची नसते. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये होते बट ते नाही त्यांनी दाखवलं. हा, मला प्रिमाइस विचारशील तर तू म्हटला तसंच की बेसिकली एका मुलाची आणि आईची गोष्ट आहे. जी तू म्हटला तसं ज्या आईसाठी तिचा मुलगा हेच युनिव्हर्स आहे, त्याच्या पलीकडं म्हणजे टिपिकल सिरियल मधली जी आई आहे की जी खूप चांगली आहे आणि मुलासाठी काही करायला तयार आहे. एक्झॅक्टली हा, तशी आई आणि तिच्या कॉन्स्टंट पॅम्परिंगनं किंवा कॉन्स्टंट इन्व्हॉल्वमेंटनं इरिटेट होणारा तिचा एक मुलगा, टॅक्सावी मुलगा, जो इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. येस. आणि तो इंट्रोवर्ट नाहीये, पण त्याला इमोशनल इन्व्हॉल्वमेंट लोकांची आवडत नाहीये. त्याला स्वतःच एक आयसोलेशन मध्ये तो राहायचं प्रेफर करतो. आता हे आयसोलेशन का आलंय तर आपल्या फिल्ममध्ये नंतर त्याला एक लहानपणी एक ट्रॉमा झालेला आहे. त्याचं जे रिझल्ट झालंय म्हणजे इट रिझल्टेड इन टू हिज चॉईस ऑर हिज फेवर ऑफ आयसोलेशन हे आपल्याला समजतं. हे डिरेक्टली असं सांगितलेलं नाहीये पण ते समजून जातं. आणि एक दिवस त्याच्या लास्ट इयरच्या प्रोजेक्टसाठी तो आईचं एक AI मॉडेल व्हर्जन करतो. म्हणजे अलेक्सा किंवा सिरी आईच्या आवाजामध्ये तयार करायचं होतं. आणि त्याच्यासाठी एक अगदी खेळण्यातली खिलियावरून त्यांनी स्पॉन्सरशिप पण घेतली. खिलियाचं नाव घेतात. ते खेळण्यातली एक गाडी बिडी बनवली. त्या गाडीवर एक टॉवर बिवर लावतात आणि असं ते मॉडेल असते, मॉडेल बनवतो एक टॉय मॉडेल. आणि त्याला तो अनमिस असं नाव देतो. आणि त्याच्यासाठी तो आईला चूज करतो. आणि त्यावेळेस सेम टाइमला इकडे त्याच्या आईला ऑब्व्हियसली एक आजार झालेला असतो आणि तो आजार ब्रेन बद्दलच असायला पाहिजे तर तो ब्रेन बद्दलच असतो. फक्त त्यावेळेस ब्रेन ट्युमर व्हायच्या ऐवजी ब्रेन मध्ये क्लॉटिंग झालेले असतात आणि ती जाणार असते. आणि ऑब्व्हियसली तिच्याकडे 2 महिने किंवा 3 महिनेच असतात फक्त. आणि मग तो म्हणतो की या प्रोजेक्टसाठी तू मला टाइम दे. आणि जी आई त्याच्या मागं पळत असते किंवा ज्या आईला तो मुलगा सर्वस्व आहे तो टाइम देत नसतो, त्या प्रोजेक्टच्या नावाने तो टाइम देतो. सो आई ती स्वतःचं आजार पण लपून ठेवते आणि जो काही टाइम भेटतोय त्याच्यासोबतचा तो चेरिश करायला लागते. त्याच्यानंतर त्याची आई गावाकडे जाते, मावशीकडं, म्हणजे त्याच्या मावशीकडे, तिच्या बहिणीकडे कोकणात. आणि तिथं ती दुर्दैवानं किंवा अनफॉर्च्युनेटली ती मरण पावते. आणि मग हा ट्रॉमा किंवा ही न्यूज हा नॅचरल पद्धतीने कॉम्प्रहेंड किंवा नॅचरल पद्धतीने प्रोसेस डायजेस्ट नाही करत. हा अभिनव बेडेचं जे कॅरेक्टर आहे, निनाद नाव आहे त्याचं, ते निनाद तो त्याच्यावर रडत नाही. ठीक आहे, मला सिंपती नकोय, या पद्धतीने करतो. आणि ते मॉडेल, आईचं जे मॉडेल आहे त्याला ते आईचं डेली रुटीन त्याने त्यात फीड केलेलं आहे. आणि मग ते थोडंसं कन्फ्युजिंग पार्ट आहे की मग ते नेमकी बेसिकली आईचं आहे का फक्त अलेक्सा सारखं एक AI व्हर्जन आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आवाज तिचा दिलेला आहे. पण बेसिकली तिच्या आईचे थिंकिंग आणि तिच्या आईचं काय म्हणता येईल आवाज आणि ते सवय, डेली रुटीन आणि त्याच्यात असं एक प्रोटो टाईप बनवलेला असं आहे असं आपण समजतं आपल्याला. आणि ते तो वापरतो आणि ते वापरून तो आयुष्यात टॅकल करतो. समहाऊ त्याचं असं म्हणणं आहे की आई जरी गेली तरी या प्रकारे आई मी माझ्या आयुष्यात परत आणली आहे माझी. आणि त्याचं म्हणणं असतं की ही उलट बेटर आहे, हे जे व्हर्च्युअल AI व्हर्जन आहे आईचं, की मला जितकी गरज आहे तितकंच मी वापरू शकतो आणि ज्या वेळेस मला गरज नाही त्यावेळेस मी तिला ऑफ करू शकतो. आणि तो ते मॉडेल त्याच्या जे काही फेक फेस्ट कॉम्पिटिशन असते प्रोजेक्टची, सायन्स प्रोजेक्टची, तिथं तो सबमिट करतो आणि तो जिंकतो. आणि पुन्हा ते एक रियालिटी शो सारखं एक दाखवलंय, काहीतरी इन्सिडेंट आणि ते पूर्ण त्याच्यात तो जिंकतो. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याची एक चाइल्डहुड फ्रेंड आहे, जी त्याची चाइल्डहुड फ्रेंड आहे का क्रश आहे का गर्लफ्रेंड आहे, याचं एक काहीतरी कन्फ्युजिंग मिक्सचर ठेवलेलं आहे, जे रोल ऋता दुर्गुळेने प्ले केलेला आहे. क्षिप्रा असं नाव आहे त्या मुलीचं, जिचं काम हे फ्लॅट त्याला सपोर्ट करणं, त्याच्या पुढं करणं आणि त्याने कितीही झिडकारलं तरी त्याला पकडून ठेवणं. म्हणजे बेसिकली आरपार मध्ये तिने जे केलं होतं तर ते क्लिंगी फॉर द टॉक्झिक इमोशनली अनअवेलेबल गाय, हा जो तिचा एक आरपारचा झोन होता त्याचंच एक एक्सटेन्शन इकडे तिचं कॅरेक्टर आहे. तिची आई मरण्यापूर्वी तिच्या आईने एक रेकॉर्ड करून त्याच्यासाठी क्लिप ठेवली होती जी क्षिप्राकडे दिली होती. ती निनादला ऐकवते आणि समहाऊ आतापर्यंत रिअल आई बोलून, रिअल आई गेल्यानंतर किंवा कुठल्याही इन्सिडेंटनी त्याच्यामध्ये जे काही चेंज झाला नव्हता तो चेंज त्या एका क्लिपच्या ऐकण्याने त्याच्यात होतो आणि तो रडतो, तो मोकळा होतो. शेवटी आपल्याला दिसतं की त्याने ते मॉडेल खोलून ठेवलेलं आहे बेसिकली. सो एक हे मॉडेल आईची जागा घेऊ शकत नाही असं त्याला काहीतरी रिअलाइज झालंय. अशा शेवटच्या शॉटमध्ये ती फिल्म संपते. सो बेसिकली हा मला वाटतं एक शॉर्ट
प्रिमाइस येस येस येस, तुझा खूप चांगला मांडला. हा. सो मला 2-3 गोष्टी याच्यामध्ये कन्फ्युजिंग वाटल्या, की ज्या पद्धतीने फिल्म मोड बदलते, टोन बदलते, ज्या पद्धतीनं म्हणजे एकतर फिल्म सुरुवातीला आई आणि मुलाची एक स्टोरी या टोनमध्ये सुरू होते. तिथून पुढं आईला आजार झाला, ज्यावेळेस तिला कळतं की तिला आजार झालाय, आणि पुन्हा हे गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली की तिला ज्यावेळेस आजार होतो तर तिला जो डॉक्टर सांगतो ना, ज्याने डायग्नोस केलेला असतो, तो रडतोय, तो इमोशनल झालेला आहे. सो तिच्या भोवतीचे जे काही तिचे जवळचे त्याच्यापेक्षा त्या डॉक्टरला जास्त दुःख झालेलं की हिला काहीतरी झालंय. मे बी तो तिचा फॅन असेल, कारण की ते रेडिओ न्यूरिक असते तर. पण हा, मला ते थोडं सरप्राइझिंगली वाटलं की तो एकदम डॉक्टर, सायंटिस्ट असतो, काहीतरी न्यूरोलॉजिस्ट असतो, आणि तो एकदम असा रडायच्या बिडायच्या झोनमध्ये आणि डोळ्यात पाणी बिणी आणून तिला सांगतो, आणि त्याच्यानंतर ते लपवते. सो त्याच्यानंतर मला असं वाटलं की फॉल्ट इन आवर स्टार या झोनमध्ये फिल्म चालली आहे का, की माझ्याकडे शेवटच्या आयुष्याचे एवढे दिवस आहेत, तर ते मला दवाखान्यात घालण्यापेक्षा किंवा ते करण्यापेक्षा माझा जो कोणी लव्ड वन्स आहेत त्यांच्यासोबत घालवायचे. सो मला त्या झोनमध्ये फिल्म गेल्यासारखी वाटली. तिथून पुढे इंटरवलला ज्यावेळेस ती आई वारते, त्याच्यानंतर मग ते AI व्हर्जन आईचं तो अनमिस हे जे काय ते करतो, आणि त्याच्या भोवती त्याची मदत घेऊन तो स्वतःचं आयुष्य कसं जगतोय, कसं टॅकल करतोय, तो पार्ट दाखवला होता. तो मला प्रचंड इंटरेस्टिंग वाटला होता एका पॉइंट पर्यंत, की जिथं म्हणजे गेलेले माणसांचं AI व्हर्जन आपल्याला त्यांना पुन्हा एकदा आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतं, असं काहीतरी एकदम ब्लॅक मिरर स्टाईल काहीतरी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न झाला होता असं मला वाटलं, किंवा ते पोटेन्शियल तिथं मला दिसलं. सो त्या झोनमध्ये ती फिल्म जाते, आणि त्याच्यानंतर एका पॉइंट नंतर मग ती फिल्म त्या कॉम्पिटिशन जिंकणं त्याला कसं महत्वाचं आहे, आणि मग ते क्षिप्रासोबतची एक लाईन आहे की क्षिप्रा ज्यावेळेस त्याला फर्स्ट टाइम किस करण्यासाठी जवळ येते तर तो तिला झिडकारतो, आणि मग त्यांचा एक ट्रॅक आहे पूर्ण, तो साईड ट्रॅक, जो की मला कळलंच नाही फिल्ममध्ये का होता, किंवा मला गरजेचाही वाटला नाही तो तसा काही. सो अशा 3-4 टोन मध्ये फिल्म कॉन्स्टंटली स्विच होत राहिलेली. असं मला ते कोहेरंट थीम जे असते एक पूर्ण, म्हणजे हे मला पर्सनली लॅक वाटली, किंवा मला ते असं झालं की हा, हे तेवढं एक कोहेरंट नाही वाटत आहे. हा म्हणजे ऑब्विसली हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, पण मला असं वाटलं की तर हा जो प्रिमाइस होता किंवा हे जे पॉइंट होते, हे सगळे खूप एक प्रचंड इंटरेस्टिंग फिल्म बांधण्यासाठी सगळे एलिमेंट होते त्याच्यामध्ये. येस येस. आणि AI वर्सेस मॅन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्सेस मॅन ह्या जो कॅटेगरी मधल्या फिल्म आहेत, या फिल्म ऑलरेडी इतक्या सुंदर फिल्म बनलेल्या आहेत याच्या आधी, म्हणजे मराठीत नाही ऑब्विसली, मला माहित नाही मराठीत आधी AI वरून एखादी फिल्म आली नाही. मागच्या वर्षी गुगल आई नावाची काहीतरी फिल्म आली होती, पण ती AI वर नसेल, कारण मी बघितली नव्हती, पण AI वर नसेल असं मला वाटतंय. पण बाकी मी मराठीमध्ये कुठली AI वर बेस्ड फिल्म बघितली नाही. आणि AI आणि पर्सनल रिलेशन याला सरळ मिसळ करणारी जी फिल्म आहे, आता हॉलिवूडमध्ये खूप मोठी लाईन आहे अशा फिल्मची, किंवा बाहेरच्या सिनेमांमध्ये पण खूप मोठी एक लाईन आहे. तर स्पाईक जोन्सची हर आहे, त्याच्यानंतर एक्स मकिनामध्ये पण आहे. अशा तिकडच्या बऱ्याच फिल्ममध्ये हे जे नाते आहेत आणि AI आणि ते सगळं खूप सुंदर एक्सप्लोर झालेलं आहे. येस येस. सो मराठीतला हा पहिला अटेम्प्ट होता, पण मग त्या तुलनेनं मला ही कुठेतरी कन्फ्युज झाली असं वाटलं या झोनमध्ये. या सेम माझ्याही त्याच फिलिंग्स होत्या की मला असं वाटलं की ती फिल्म थोडा अजून जरी तरी वेळ घेऊन त्याच्या रायटिंगवर तिचं काम झालं असतं ना, तर कदाचित ती खूप बेटर झाली असती. की जशा पद्धतीचे जसे तू कॉन्फ्लिक्ट ज्याच्यातले सांगितले की लाईक जसा जो एकता दुर्गुळेवाला जो ट्रॅक आहे जो त्याचा, मला असं वाटलं की त्याला तो तिचा एक लव्ह इंटरेस्ट म्हणून त्यांना डेव्हलप करायचा होता, बट तो इतका असा त्याला इतकं स्पेसच नाही भेटली की त्याच्यातून फार काही क्रिएटच नाही झालं. मला असं वाटलं की कदाचित ते खूप छान झालं असतं जर त्याला एक ऑफकोर्स जसं क्लायमॅक्स मध्ये ती ऑडिओ क्लिप प्ले करते, तिच्या पण प्रोजेक्टचं असतं ते, सॉरी. सो मला असं वाटलं की त्याच्यातून एक खूप छान झालं असतं क्रिएट, बट नंतर तिथं पण लगेच टाइम नाही, काहीच स्पेंड नाही केलेला आहे, आणि लगेच त्याचं कॅरेक्टर लगेच थोडं चेंज होतं की त्याला रडतं आणि वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी दाखवल्या. सो तो मला एक मेजर चंक वाटला की तो पार्ट. देन अगेन जो आय थिंक आपण अजून नाही बोललेलो मेन पार्ट, की जेव्हा तो लहान असतो आणि ऑफकोर्स त्याचे वडील गेलेले आहेत, आणि वडील खूप कमी वयात गेल्यामुळे असलेला एक ट्रॉमा, आणि त्यानंतर जेव्हा तो जे त्याला फ्लॅशबॅक्स मध्ये आपल्याला एक छोटा ट्रॅक दाखवता की त्याच्या आईच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आलेला असतो, जे कदाचित ते
त्यांचे कदाचित सोबत ते राहिले असते लग्न वगैरे करून वगैरे, बट स्टील तिथे तिची आई ते रिलेशन चूज करते, ती त्याला त्याच्यासोबतच राहणं चूज करते. आणि बट तो ट्रॅक आपण पूर्णपणे हा निनादच्या नजरेतून बघतो, की जेव्हा तो जस्ट बघतोय की आपली आई कुठल्या तरी एका वेगळ्या पुरुषासोबत आहे. सो त्यामधून जो त्याचा एक जो ट्रॉमा मे बी खूप हार्ड वर्ड राहील, बट एक त्याच्या डोक्यात एक जे इंटिमसी बद्दलचं जे एक टॅबू सारखं एक बनलेलं असतं, की तो त्या इंटिमसी सोबत कम्फर्टेबल नसतो राहिलेला. इंटिमसी म्हणजे फक्त एक शारीरिक इंटिमसी नाही, बट एक इमोशनल इंटिमसी मला म्हणायचं, की तो त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे ऋतासोबतचा, की जेव्हा ते दोघांची एक इंटिमेट मोमेंट क्रिएट होण्याची असते ठिकाणी, तिथं तो नाही होऊ शकत बिकॉज त्याला ती गोष्ट ट्रिगर होत असते. सो तो खूप मेजर फिल्मचा पार्ट होता, पण तो नंतर त्याला काहीच क्लोजर नाही भेटलं त्या ट्रॅकला किंवा एक्झॅक्टली. आणि म्हणजे तो एक सर्वात त्याच्या आयुष्यामधला एक सर्वात मोठी वॉइड होती जी त्याला ड्राईव्ह करत होती फिल्ममध्ये. एक्झॅक्टली. की तो असा का आहे, तर तो असा या गोष्टींमुळे कसा तरी बनलेला आहे असं त्याने बिल्ड केलेलं होतं. पण त्याचं एक काहीतरी क्लोजरच काही झाल्यामुळे ना ते असं वाटतं की हे का, म्हणजे लाईक मग हे नव्हतंच तुम्हाला करायचं, तर मग ते दाखवलं तरी का. इथं थोडं फिल्म थीम मध्ये पण थोडी डिस्ट्रॅक्ट होते असं तुला नाही वाटत का? म्हणजे त्याचा जो ट्रॉमा आहे, आता तू जर तो ट्रॉमा बघितला त्याच्या बिहेवियरचं रिझन आहे जसं तू म्हटलं, कारण की लहानपणे त्याने आईला कुठल्या तरी दुसऱ्या पुरुषासोबत इंटिमेट म्हणजे जसं तू म्हटलं फिजिकली पण नाही, ते छोटी जवळीक बस फक्त ती त्याच्या हाताला हात लावते आणि तो म्हणत असतो की तू पण विडोड आहे, मी डिवोर्सी आहे, आपण लग्न करू शकतो, आणि दे आर इन रिलेशनशिप ऑर दे आर इन समथिंग, हे आपल्याला रिअलाइज होतं. आणि तिचं म्हणणं असतं की हे निनादला ऍक्सेप्ट नाहीये, आणि निनादला निनाद समजून नाही घेणार ह्याला, निनादला ह्याचा त्रास होईल किंवा वॉट एव्हर. म्हणजे जास्त आता एक्सप्लोर नाही केलेलं त्या फिल्ममध्ये, पण असं समजूया की त्याच्या बाबतीत निनादला थोडीशी आयडिया असेल आणि निनाद मे बी निनाद या गोष्टीसाठी रेडी नाहीये असं तिला ऑलरेडी समजलेलं असेल, कारण की ती तर विचारत नाहीये, निनाद तर बाहेरून लपून बघतो. फक्त एका आतल्या रूम मध्ये एका पुरुषासोबत आपली आई उभी राहते आणि ते त्याच्या खांद्याला दंडाला हात लावते आणि ते हे करते, एवढंच आपल्याला फक्त दिसतंय. ट्रॉमा नाही म्हटलं तरी तो ट्रॉमा सारखा वर्क करतो, कारण की तो जे आता काही इमोशनली फिजिकली इन्व्हॉल्ड नाही होते कोणासोबत, किंवा कोणाचीच इन्व्हॉल्वमेंट त्यांना सहन नाही होते जास्त वेळ, त्याला आयसोलेशन मध्ये राहायला आवडतंय किंवा त्याला एकटा स्वतःचा स्पेस खूप जास्त आवडतोय. सो समवॉट या कॉन्टॅक्ट मध्ये तो त्यासाठी ट्रॉमाच असेल. सो फिल्म कुठेतरी ती एका साइडला आपल्या आईची इंडिव्हिज्युअलिटी आणि सेक्शुअलिटी ऍक्सेप्ट करणं या गोष्टीला पण टच करते, आणि दुसऱ्या साइडला तो जो AI वर्सेस AI आई हा जो एक ट्रॅक आहे पूर्ण, तो पण ट्रॅक आहे. सो मला थीम मी जे कोहेरंटचं म्हटलं होतं तेच मला असं वाटलं की मल्टिपल गोष्टी आहेत. म्हणजे जो एक डाईंग पर्सन वाला जो असतो, फॉल्ट इन आवर स्टार सारखा, मरण्याच्या आधी मग तो टाइम घालवायचा, तो पण एक चंक येऊन जातोय पूर्णपणे. सो मला असं वाटलं, जे मी म्हटलं की कोहेरंट नाहीये याचा अर्थ हाच आहे की अशा मल्टिपल थिमॅटिक पोर्शन एकत्र मांडून एक स्टोरी पूर्ण उभी केलेली. सो एक स्टार्ट पासून एंड पर्यंत एक सेंट्रल थीम किंवा सेंट्रल कॉन्फ्लिक्ट नाही वाटला मला. आणि जी सेंट्रल कॉन्फ्लिक्ट जर असेल त्याचं त्याच्या आईसोबतचं रिलेशन तेवढं हेल्दी, किंवा कुठलंही रिलेशन त्याचं हेल्दी न असण्याचं कारण जर तो ट्रॉमा असेल, तर तू म्हटला तसं त्याचा ट्रॉमा त्यांनी प्रोसेस केलाय आणि त्याच्यावर तो म्हणजे काय म्हणता येईल त्याच्यातून तो बाहेर पडलाय, हे फिल्म मध्ये कुठंच येत नाहीये. फिल्म एंडला हे दाखवून संपते, AI आईची जागा घेऊ शकत नाही. एक सिग्नेचर शॉट असतो मराठीमध्ये, दोन गोष्टी पुढे दाखवून आपल्याला हे केलेलं असतं, तो तिकडं तो आईच्या फोटो खाली असा झोपलेला आहे काहीतरी तिकडं, आणि आपण मागं पॅन होते तो, आणि तिथं त्याने ते गुंडाळून किंवा खोलून ठेवलेलं आहे ते पूर्ण अनमिस, त्याचं जे काही डिव्हाइस आहे, टॉय आहे, काय म्हणता येईल ते. सो त्या शॉटमध्ये आपल्याला ते पूर्णपणे तो क्लोजिंग शॉट ते दाखवतोय की आईची जागा AI घेऊ शकत नाही. सो मला असं वाटलं की या गोष्टीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, या गोष्टीमध्ये काहीतरी जम्बलिंग होतीये, की त्याचा सेंट्रल कॉन्फ्लिक्ट वेगळा आहे, फिल्म नंतर पुढच्या ट्रॅकमध्ये एक वेगळाच पोर्शन घेऊन येते, आणि ते खूप असं स्कॅटर्ड वेगवेगळ्या पोर्शनसाठी वेगवेगळी थीम, हे मला वाटलं होतं. सो माझ्यासाठी फिल्म तेवढी स्टोरी इमोशनली वर्क न होण्याचं कारण हे होतं की सेंट्रल त्याला बांधणारा एक धागा नव्हता. दुसरी एक गोष्ट तू जे म्हटलं टेक्नॉलॉजीच्या यूज बद्दल, सो ते सिम्बॉलिकली खूप पुट केलंय क्षितिजने, आणि क्षितिज इज व्हेरी सीझन्ड रायटर. सो ते शेजारचे एक आजोबा आहे जे ते बुलेट सांभाळताय आणि ती खूप वर्षापासून ठेवलेली, ती मांजर आहे,
जी ओरडते कारण की ती आई होणार आहे. खूप गोष्टी अशा दाखवल्या आहेत. त्यांनी खूप साऱ्या छोट्या छोट्या So, गोष्टी अशा दाखवल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधून सिम्बॉलिझम प्रचंड भरलेला आहे त्या हो फिल्म. त्यांनी ते खूप एक वापरले, म्हणजे लाईक ते त्याला काहीतरी त्यांनी व्हिज्युअल लँग्वेज आणण्याचा प्रयत्न केलाय की म्हणजे त्याला एक 2 वर्ल्ड दाखवण्याचा खूप त्यांनी प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये, की एक जुनं वर्ल्ड आहे म्हणजे की जिथं इतकी टेक्नॉलॉजी नाहीये, लाईक इतकी हायपर टेक्नॉलॉजी नाहीये. दुसरं वर्ल्ड आहे जिथं खूप जास्त आलेली आहे, म्हणजे जसं मी ईव्हीचं म्हणलं, ईव्ही बाईक आणि जुनी ऍक्टिवा किंवा मग ते ज्या सोसायटीत राहत असतात ती एकदम जुनी सोसायटी राहते जिथे लिफ्ट वगैरे नाहीये, रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. आणि ऑफकोर्स आपण त्याला पोस्टरही बघतो रिडेव्हलपमेंटला जाणार आहे ते, तसं की ती कुठेतरी त्याला ते मांडायचं होतं, बट ती त्या मांडता ती कुठेतरी वेगळीकडेच गेली. मला असं वाटतं की मग ते आई मुलगा आणि ते जाणं वगैरे. सो मला असं वाटतं की ती फिल्म अजून जर खोलात गेली असती त्या कॉन्फ्लिक्टच्या, थोडं अजून फिल्मची लेंथ जरी वाढली असती, मला खोलापेक्षा मला असं वाटतंय माझा सेंट्रल कॉन्फ्लिक्ट काय आहे याची क्लॅरिटी जर जास्त असती, त्याच्या अराउंड स्टोरी बांधली असती, तर मला असं वाटतं की ती जास्त वर्क झाली असती. म्हणजे जर आई असणं आणि आई नसणं आणि आईला रिप्लेस करता येणं हे जर सेंट्रल कॉन्फ्लिक्ट होता, तर त्याचा तो ट्रॉमा आणि त्याचं ते सगळं जे आहे ते मला असं वाटतं काही गरजेचंच नव्हतं त्या फिल्ममध्ये. वेगळ्या पद्धतीनेही काहीतरी दाखवत आलं असतं की कुठेतरी ती टेक्नॉलॉजीमध्ये त्याने स्वतःला हरवून घेणं किंवा त्या ओव्हर युज करणं त्या टेक्नॉलॉजीचा. म्हणजे तो कॉन्स्टंटली तो हेडफोन घालतोय, मोबाईल कायम आहे जवळ, पीसी आहे, कोडिंग चाललंय काहीतरी, म्हणजे तो सतत टेक्नॉलॉजीच्या सोबत दाखवलेला आहे काहीतरी. आणि ते कुठंतरी त्याचं ते वल्नरेबिलिटी लपवणं स्वतःची किंवा लोकांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी एक त्याचा अडथळा बनवणं, असं म्हणू शकतो की तो त्या टेक्नॉलॉजीच्या आड लपतो. कारण की रिअल माणसांसोबत त्याला रिअल इंटरॅक्शन नकोय, सो तो टेक्नॉलॉजीच्या आड लपतोय समवॉट, असं मला तिथं खूप हे दिसलं. पण तेच आहे पुन्हा, मग ती फिल्म आईबद्दल होती का त्याच्याबद्दल होती, त्याच्या ट्रॉमाबद्दल होती, आणि मग ते सगळं ते थोडंसं कन्फ्युजिंग झालं होतं. पण याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला प्रकर्षणाने जाणवला, जो मराठी फिल्म किंवा मराठी सिरियल किंवा इन जनरल मराठी पॉप कल्चरमध्ये खूप वेळा वापरला जातो किंवा खूप वेळा बोलला जातो, की नवी पिढी जी आहे, म्हणजे आता हे प्रत्येक ह्याचं वाक्य आहे आणि ते त्या फिल्ममध्ये पण वापरलेलं आहे की आमच्या वेळेस असं नव्हतं, किंवा प्रत्येक पिढीला त्याची पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी जास्त काहीतरी खराब झाल्यासारखी किंवा वायाला गेल्यासारखी किंवा त्यांचं अवघड आहे. आता आमच्या वेळेस असं नव्हतं, आम्ही कसं जगलो आणि हे कसे होत आहेत आणि मग ह्यांचं अवघड आहे खूप. अशा झोनमधून अशा लेन्समधून बघण्याचे मला खूप गोष्टी दिसत आहेत की खूपदा हे अशा लेन्समधून बघितलं जातं. या फिल्ममध्येही कुठंतरी, म्हणजे आय डोंट नो, ते टेक्नॉलॉजीला विलन म्हणून नाही वापरलेलं, मी तसं नाही म्हणणार, तशा पद्धतीने एक्सप्लोर नाही झालेलं, पण समवॉट टेक्नॉलॉजी ही रिलेशन किंवा रिअल कनेक्शनच्या आड येते, असं थोडं तुला असं नाही वाटलं की अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा यूज झालाय? आय थिंक तोच त्याचा, तिथे त्याचा डायलॉग आहे ना की जेव्हा तो आणि ऋता ते बोलत असतात प्रोजेक्ट कुठला करणार आहे, तेव्हा तिच्या प्रोजेक्टची आयडिया असते की आपण असं एक सोशल मीडिया ऍप क्रिएट करायचं जिथं आयडेंटिटी नसेल तुमची, लाईक जी तुम्ही खरे आहात ती, बट तिथे तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम्स आणि हे सगळे मांडू शकतात आणि त्याकडून तुम्हाला अनॉनिमसली सोल्युशन्स भेटू शकतो वगैरे, अशा पद्धतीची आयडिया असते. आणि याचा त्याच्यावरती प्रतिवाद असतो की रिलेशन्स हे खूप कन्व्हिनियन्स नुसार असतात, म्हणजे की आपल्याला सुद्धा कोणाची तरी आठवण आहे तेव्हाच येते जेव्हा आपल्याला काहीतरी काम असतं. बरोबर, त्याचा वर्ल्ड व्ह्यू तो असतो. म्हणजे आणि मला असं वाटलं की त्याने ऑफकोर्स त्याचा वर्ल्ड व्ह्यू बऱ्यापैकी मांडलेला आहे फिल्ममध्ये. आणि आय थिंक मला असं वाटत नाही की लाईक याच्यामध्ये टेक्नॉलॉजीला डेफिनेटली विलन नाही केलेले, बट मला असं वाटलं की त्याला याच्यातून हे म्हणायचं होतं की तो जशा पद्धतीने त्या वर्ल्ड व्ह्यूला बघतोय की आपली नाती ही खरंच कन्व्हिनियन्सवालीच असतात का. ऑफकोर्स काही नाती असतील कन्व्हिनियन्सवाली, 100 नक्कीच, पण प्रत्येक नातं हे कन्व्हिनियन्सनुसार नसतं. काही नाती कन्व्हिनियन्सच्या पण पलीकडे असतात, आपल्याला कळत नाही, बट ते असतात कन्व्हिनियन्सच्या पलीकडे पण जाऊन. सो मला असं वाटलं की त्याला पर्टिक्युलर नात्या रिलेशन्सच्या बाबतीत त्याला ते म्हणायचं होतं फिल्ममधून, जसं कारण शेवटी जशा पद्धतीने फिल्म एंड होते, तो जिथे त्याची आई झोपत असते तो तिथंच झोपतो आणि ती भाजीची पिशवी पडण्याचं त्यांनी वापरलेलं आहे ते. सो मला असं वाटलं की त्या डिरेक्टरला, क्षितिजला आय थिंक तिकडे जास्त जायचं होतं. आणि
आय डोंट नो, टेक्नॉलॉजीमुळे असं मला नाही वाटलं की त्याला टेक्नॉलॉजीमुळे यंग जनरेशन बिघडते वगैरे असं त्याला काही म्हणायचं होतं. मला असं वाटलं ते पर्टिक्युलर ते रिलेशन्सच्या बाबतीत त्याला म्हणायचं होतं. मला असं वाटलं की ते त्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो असं ऍटलिस्ट मी तरी इंटरप्रेट केलं. तुझं काय ओपिनियन होतं? मी जसं म्हटलं ना, म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे हे तर अजिबात नाहीये की टेक्नॉलॉजी विलन आहे किंवा असं अजिबात म्हणणं नाहीये माझं म्हणणं हे की डिस्ट्रॅक्शन म्हणून रिअल कनेक्शनच्या आड लपण्यासाठी टूल म्हणून तो टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. म्हणजे तो हेडफोन घालत असतो, आई बोलायला आल्यानंतर हेडफोन टाकतो आणि आई ते म्हणती, म्हणजे रेणुका शहाण्याचा डायलॉग आहे की हेडफोनच्या भिंती, असं काहीतरी समथिंग डायलॉग आहे की बोलता पण येत नाहीये, असं अशा टाईपमध्ये. सो हा खूप टोन मला आता सध्याच्या पॉप कल्चर ह्याच्यामध्ये दिसतोय, जो ह्या फिल्ममध्येही दिसला की टेक्नॉलॉजी ही रिअल कनेक्शनच्या आड येते. मी या मुद्द्याबद्दल बोलत होतो. ऑब्व्हियसली क्षितिजचं ते काही इंटेन्शन, सेंट्रल इंटेन्शन ते नव्हतं की या गोष्टीला एक्सप्लोर करणं, ते इमोशनला एक्सप्लोर करणं अशा झोनमध्ये किंवा कनेक्शनला एक्सप्लोर करणं या झोनमध्येच ती फिल्म जास्त ठेवली होती. आणि काही खरंच चांगले हार्टफेल्ट मुवमेंट पण होत्या फिल्ममध्ये, जिथं आई आणि मुलाचे काही डायलॉग आहेत ते बरं काही मस्त लिहिले होते. म्हणजे तेच म्हटलं की सगळे एलिमेंट तिथं होते, पण ते बांधतं एकत्र चांगलं झालेलं नाही. आणि टीम पण खूप सुंदर होती. आय थिंक ते मला असं वाटतं की याच्यामध्ये पण एक जो AI वाला जो पार्ट जो फिल्म मध्ये यूज केला आहे तो खूप असा एक ॲज अ AIचं त्यांनी थोडंफार दाखवलेलं, बट ते ॲज अ फार काही असं AIचा यूज आणि त्याच्या फिलॉसॉफी आणि त्याच्यावर एक फिलॉसॉफिकल डिबेट जी जगभर चालू आहे, याच्या यूज एथिकल आणि ते त्याच्यामध्ये फिल्म कुठेच गेलेली नाही. आय थिंक AIला बस त्यांनी ॲज अ एक टूल सारखं वापरलं. लिटरली टूल हा लिटरली शब्द लिटरली पण वापरले आणि AIला ॲज अ त्यांनी लाईक फिल्ममध्ये काय स्टोरी मधला एक टूल म्हणून पण फक्त वापरले. बट ते असं AIचा वापर आणि रिलेशन त्याच्यात फार खूप नाही गेलेली, जाऊ शकले असते कदाचित ते. सो मला असं वाटतं. मला त्यात मॉडेल बद्दल पण थोडं कन्फ्युजन होतं. म्हणजे आता ह्या विषयावर निघलोयच आपण, म्हणजे या विषयात घुसलोयच आहे, तर अन्विसचं जे मॉडेल होतं बेसिकली त्याचं वर्किंग मला समजलं नाही. म्हणजे तिचा, म्हणजे त्या निनादची आई जी आहे रेणुका शहाण्याचं कॅरेक्टर उमाचा ब्रेन त्याने म्हणजे स्कॅन करून, किंवा आपण जे म्हणतो ना की त्याच्यामध्ये ब्रेन इन्स्टॉल झालेला आहे. सो ती जसा विचार करत होती तसंच हा विचार करतोय. तिचंच रिफ्लेक्शन येतो, जसं ब्लॅक मिरर मध्ये दाखवलं होतं की यू कॅन कॉपी द ब्रेन आणि मग तुमच्या मेलेले माणसाचं तुम्ही बनवू शकता. एक एपिसोड आहे ब्लॅक मिररचा, ज्याच्यामध्ये जर माणूस मेला असेल तर त्याचा ब्रेन तुम्ही स्टोअर करून ठेवता आणि मग दुसरं एक काय म्हणता येईल असं रोबोट काइंड ऑफ असं तुम्ही आर्टिफिशियल एक आणून त्याच्यामध्ये ब्रेन इन्स्टॉल करू शकता. तो तसं तुमच्याशी बिहेव करतो त्याच्यासारखं. सो अशा झोनमध्ये ते कॅरेक्टर घेऊन जायचं होतं का फक्त ते व्हॉइस कमांडवर चालणार आहे आणि दररोजचा जो डेटा देतोय आपण ChatGPT सारखं ते सेव्ह करतंय आणि फक्त त्याच्यामध्ये अलेक्सा नाव नाही ठेवू शकत, सिरी नाही ठेवू शकत, तर अनमिस ठेवलंय आणि आवाज त्याला आईचा दिलाय. सो मला ते पण मला क्लिअर नाही झालं याच्यामध्ये. आय थिंक ते तसंच व्हर्जन होतं जसं अलेक्सा लाईक ChatGPT आहे, बट तिथे त्यांनी फक्त त्याला एक कॅमेरा आणि वगैरे ते सेन्सरी एलिमेंट्स त्याला जोडले होते आणि त्याच्याने ते थोडं अजून सराउंडिंग समजू जास्त शकत होतं. बाकी तसं काही ब्रेन स्कॅनिंग वगैरे असं एखाद्या पर्टिक्युलर मुवमेंटवर त्याच्या आईने जसं रिॲक्ट केलं असतं तसंच ते रिॲक्ट करत होतं किंवा करू शकलं असतं, किंवा ते इंटेन्शन होतं डिरेक्टरचं दाखवायचं की ते तेच रिॲक्ट करेल का, म्हणजे फक्त आईचा आवाज दिला होता. मी याच्यामध्ये खूप कन्फ्युज झालो होतो. नाही, आईचा आवाज ऑफकोर्स आईचा आवाज त्यांनी वापरला होता. आवाजचं एक ते टूल्स एक होतं त्याचं टूल. बट आय थिंक रिॲक्टचं मला असं वाटलं की तो जशा पद्धतीने डेटा टॉय दाखवलेला एक प्रोटोटाईप सारखं, ते त्याला इन्फॉर्मेशन देता आणि नंतर ते आय थिंक इन्फॉर्मेशन गॅदर करून मग त्याचा डेटाबेस बनला आणि त्यावरती ते इन्फो प्रोसेस करते आणि अशा पद्धतीचं होतं. सो इट्स लाईक ChatGPT सारखंच मॉडेल, बट जे त्यांनी फिजिकल फॉर्म मध्ये त्यांनी पुट केले अशा पद्धतीचं मला असं वाटलं त्याला काहीतरी दाखवायचं होतं. जे की त्याच्या, मी जसं आधी पण म्हणलं गेलं की आता तू असा एक फॉर्म दिलेला आहे त्याला, तर तुम्ही त्याला जेव्हा फॉर्म देतात ChatGPTला जर तू एका याच्यात टाकलेले वस्तूमध्ये एका याच्यामध्ये, तर त्याची एक खूप वेगळी स्टोरी झाली असते. म्हणजे मला असं वाटतं की ते एक वेगळा स्ट्राईक झाला असेल, त्याला अजून त्याच्यामध्ये जास्त घुसलं असतं. बट एवढंच मला वाटलं त्याचं की जास्त. मला ह्याला जोडूनच दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. इन जनरल मराठीमध्ये सायफाय फिल्म्स का घडत आहेत मग इतक्या? म्हणजे सायफाय बनताय
हा फुंतरू म्हणून एक आली होती, आणि फुंतरू आणि याच्यामध्ये उत्तरमध्ये एक कॉमन थ्रेड मला असं वाटतं की तिथेही तो जो पर्सन आपल्या सोबत नाहीये त्या पर्सनचं एक माझ्यासाठीचं व्हर्जन बनवणार आहे. हो याप इथेही आई गेलीये आणि आईचं त्याने एक व्हर्जन बनवलंय, तिकडेही ती केतकीचं तो व्हर्जन एक बनवतो स्वतःसाठी आणि ते हे करतो. सो म्हणजे हा थॉट कॉमन का सापडतोय, किंवा आणि त्या पुढे जाऊन ते स्टोरीमध्ये म्हणजे फुंतरूही फसलेली फिल्म होती, किंवा आणि उत्तर ही त्या अर्थानं सायफाय अर्थानं तशी नाहीये ती. सो या कॉमन थ्रेड बद्दल आणि या ऑब्झर्वेशन बद्दल तुला काय वाटतंय? मला याचं एक रिझन वाटतं की तुम्ही ज्याच्यावरती पण फिल्म बनवताय, लाईक स्पेशली जर तुम्ही सायफाय या स्पेसिफिक जॉनरवरती करताय, तर ते फक्त तुम्हाला सायन्स जाणून घ्यावं लागेल. लाईक म्हणजे इन द फील्ड ऑफ एआयचं तुम्ही जर करता, एआय असेल किंवा एक रोबोट, लाईक आय थिंक फुंतरूमध्ये रोबोट सारखं ते होतं. सो तुम्हाला स्टडी आय थिंक करावं लागेल की लाईक काय चालू आहे, आत्तापर्यंत त्याच्यावरची काय बनलेलं आहे, किंवा त्याच्यावरची असलेली फिलॉसॉफिकल डिबेट्स काय होत्या. म्हणजे आता सायन्स फिक्शन लाईक 150 वर्षापासून जगभर बनतंय. म्हणजे आधी बुक्समध्ये होतं, त्यांनी ते फिल्म्स आणि TV शोजमध्ये आलं. सो मला असं वाटतं की ते आय थिंक ते डिरेक्टर किंवा रायटरचे ते लॅक ऑफ अंडरस्टँडिंग मधून येतो मला असं वाटतं कुठं, किंवा की इथं मला स्पेशली आता या फिल्मचं मी जे बोलू शकतो, फुंतरू मला इतकं आठवत नाही, पण या फिल्ममध्ये मला असं वाटलं की ना याची AI बद्दलची जी कॉन्सेप्ट होती मेकरची, ती खूप अशी एक वरवर होती. लाईक ओके AI ला याच्यात टाकलं तर काय होईल, ओके जी इतकी काही फिल्ममधून तुला बाहेर नाही काढत. लाईक म्हणजे ती थोडीफार वर्कही होऊन जाते त्या फिल्मच्या कॉन्टेक्स्टमध्ये, बट स्टील ती जर ती खूप जास्त अजून अंडरस्टँडिंग असली असती तर ते खूप वेगळं कुठल्या तरी लेवलला गेली असते फिल्म, मला असं वाटतं. पण मला असं वाटतं की जर सायफायला जर एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्हाला रिसर्च आणि त्याचा स्पेसिफिक रिसर्च आणि ते खूप लागेल, मला असं वाटतं. हे झालं स्टोरी वाईज समजा उत्तरच्या बाबतीत. तुला बाकी ओव्हरऑल टेक्निकल गोष्टी काय वाटलं? म्हणजे DOP पुन्हा अमलेंदूच आहे, आणि अमलेंद्रचीच आपण 2 आठवड्यापूर्वी जेव्हा गोंधळ पाहिजे, गोंधळ जी काही अप्रतिम होती, लाईक सगळ्याच टेक्निकली. आपण कॉन्स्टंटली अमलेंदूच्या, मी तर 3 का 4 फिल्म कॉन्स्टंटली बघितलेल्या आहेत अमलेंदूच्या. ओके. आणि खूप चांगलं काम करतोय अमलेंदू. येस म्हणजे कामही खूप करतोय आणि ते चांगलंही करतोय. येस. सो बाकी जे काही होतं ओव्हरऑल फिल्म बद्दल टेक्निकली, त्याबद्दल तुझं काय मत आहे? टेक्निकली आय थिंक होती बऱ्यापैकी चांगली होती. म्हणजे की मी जशा पद्धतीने शूट वगैरे केलती, आणि फार काही असं स्कोप नव्हता. मला असं वाटलं की ती अशी फिल्म एक तर खूप टाईट होती. लाईक मी ती 2 तासाची होती, 2 तासात त्यांनी इतक्या गोष्टी त्यात आणलेल्या आहेत. मला असं वाटलं नाही की आय थिंक त्याला अजून खूप जास्त स्कोप असला असता. लाईक ती फिल्म अजून जर लेंथ वाईज सुद्धा मोठी केली असती तर मला वाटत नाही इतकं फरक पडला असता, म्हणजे फिल्म बेटर झाली असती वाटलं तर. सो टेक्निकली मला ठीक वाटली, म्हणजे ओके वाटली. मला खूप इतकं मी त्याच्याविषयी हे नाही केलं की लाईक ओके फार. आणि म्युझिक पण आय थिंक ठीक होतं, बाकी साऊंड पण इट वॉज नाईस. इट वॉज छोटे एलिमेंट जसे पिक केले, इट वॉज गुड, बट नथिंग एक्सेप्शनल असतं. तुला कसं वाटलं? तू एक गोष्ट नोटीस केली आहेस का? म्हणजे फिल्म मेनली 3 ते 4 लोकेशनवर घडते. एक त्यांचं घर आहे, म्हणजे निनाद आणि उमाचं जे घर आहे, आई मुलाचं जे घर आहे, त्या घरामध्ये घडते. खूप सारा चंक तिथं आहे. त्याच्यानंतर त्याची जी क्रश स्लॅश गर्लफ्रेंड स्लॅश चाइल्डहुड फ्रेंड आहे क्षिप्रा, तिथं ते पार्टी करायला, सेलिब्रेट करायला, वॉट एव्हर काही रिझन्स असतील ते तिथं जात आहेत. आणि त्याच्यानंतर ते मावशीचं घर आहे कोकणातलं, तिथं एक थोडासा काही पार्ट आहे, आणि कॉलेजचा तो थोडासा प्रेमाईस आहे. सो मला हे खूप बघताना ना हे थिएटरचं नाटक होऊ शकलं असतं असं खूप जाणवत होतं. म्हणजे ती फिल्म का बनली आहे या असा प्रश्न नाही मी विचारत आहे. ती फिल्म आहे का? तर आहे, डेफिनेटली ती मर्जी मेकर्सची, त्याला काय बनवायचंय. पण हे खूप चांगलं नाटक बनू शकलं असतं, कारण की ते खूप कन्फाईंड स्पेसमध्ये किंवा तेवढ्याच स्पेसेसमध्ये होतं, लिमिटेड स्पेसेस होते, आणि ते सेट सारखे खूप यूज करता आले असते, आणि त्या 4-5 सेटवरच ते पूर्ण नाटक झालं असतं. आणि जसं तू म्हटला, खूप टॉकी होतं, खूप डायलॉग्स होते त्यांच्यामध्ये. म्हणजे मुलाचं आणि आईचं कॉन्व्हर्सेशन पूर्ण डायलॉग्स मधूनच आपल्याला ते दिसतं. ते व्हिज्युअली असं काही वेगळं त्याच्यामध्ये
जास्त काही मला दिसलं नाही. ते डायलॉग हेवी खूप होती फिल्म किंवा खूप टॉकी फिल्म होती. सो मला एक असं झालं की अरे हे नाटक खूप छान होऊ शकलं असतं. नाटकच्या एवढं नाही मला वाटलं. लाईक ऑफकोर्स डायलॉग हेवी होती कारण तिचं एक ती मेन स्ट्रीम फिल्म आहे आणि तिला फार एक करता नाही. पण स्टील इथं इतकी पण ती लाईक इतकी पण अशी बेसिक नव्हती की लाईक याच्यात काहीच व्हिज्युअल एलिमेंट नाही. म्हणजे जसं त्यांनी त्या इव्हन ज्या छोट्या स्पेसमध्ये ज्यांच्या फ्लॅटमधले जे शॉर्ट्स आहे वगैरे त्याच्यातही त्यांनी काही काही आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला. म्हणजे जे काय त्याला कन्स्ट्रेंट्स होते लाईक की फिल्म खूपच प्युअरली व्हिज्युअल स्टोरी टेलिंग बाकी काही काही फिल्म जसं असतं तशा याच्यात ती गेलेली नाही. पण ऑफकोर्स त्यांनी केलेलं त्यात ज्या गोष्टी करता येऊ शकत होत्या म्हणजे स्पेशली घरामध्ये. कारण त्या दोघं एका घरात राहत असतात त्या घरातल्या ज्या काय हे त्यांनी केलेले मला असं वाटतं. आपण दुसऱ्या फिल्मकडे येऊ, पुढच्या 2 नंबरच्या फिल्मकडे, म्हणजे आता आपण कैरीबद्दल बोलूया. तर आतापर्यंत आपण उत्तर फिल्म बद्दल बोललो. जी दुसरी फिल्म आम्ही बघितली ती होती कैरी, डिरेक्टेड बाय शंतनू रोडे आणि अल्ट्राने ती प्रेझेंट केली होती. अल्ट्राने ती अमय खोपकरांना प्रोड्यूस केलेली होती. तर आपण त्या फिल्म बद्दल बोलूया अश्विन. सो पहिला टेक तुझा कैरीबद्दल काय? मला तो शब्द वापरावा नाही वाटत कारण तो आजकाल सगळ्यांनी खूप लूजली वापरतात की बट स्टील मला माझा फिल्म पाहिल्यानंतर तीच एका वर्ड मध्ये डिस्क्राईब करायची म्हणजे तो एकच वर्ड मला आठवतो तो म्हणजे क्रिंज हा मला शब्द वाटतं. अच्छा. कारण की ती त्याच्यामध्ये जशा गोष्टी घडतात म्हणजे सेम जरी कथा ठेवली असती आणि तिला जरी अजून एक सिरियसली ट्रीट केलं असतं. सिरियसली मीन्स नॉट लाईक तिला कॉमेडी पार्ट ड्रॉप करणं म्हणतोय बट स्टील त्या फिल्मला वेगळ्यापणे ट्रीट केलं असतं. कदाचित इतकी काय म्हणतात ना बालिश खूप हार्शली हे वर्ड वापरतोय बट ती तशा वेळीच ती गेली. तो खूप हार्ड जातोय या फिल्मवर आता सध्या. सो मला आय डिडंट हेटेड इट बट ती वाईट ती बऱ्यापैकी वाईट होती फिल्म. सो जरी तू त्या फिल्मला हेट नाही करत आहेस तरी तू इतका हार्ड क्रिटिसिझम करतोयस. तर ज्या फिल्मला तू हेट करतो त्या फिल्मला काय करतो तू? मेकर्सला मारायला जातो? नाही मी युजली आय डोंट हेट लाईक म्हणजे खूप रेअरली काहीतरी वर्षांनी एखादी फिल्म असे जे हेट्रेड वाला इमोशन इवोक करते. बट हा ऑफकोर्स म्हणजे मला याच्यामध्ये खूप सारे इश्यूज या फिल्म मध्ये अजिबात माझ्यासाठी वर्क नाही झालेली तिथे. पण हा आय डिडंट हेटेड इट बट हा म्हणजे तिच्यातले जे ऍक्टर्स होते लाईक त्याच्यात सगळे दिग्गज ऍक्टर्स होते लाईक सुबोध भावे असेल, सायली संजीव असेल, सिद्धार्थ जाधव असेल. सो असं वाटतं की आणि बाकी अजून मी तर अजून शशांक केतकर असेल हे खूप वर्षापासून खूप चांगलं काम करताय. म्हणजे की याच्यातले बाकी सुद्धा जे कलाकार होते मला असं वाटतं की जर एखादी चांगली स्क्रिप्ट असेल वेल रिटन त्यांच्याकडून चांगलं काम डेफिनेटली करता येऊ शकतं. मला हे सिरियसली वाटतं म्हणजे रिगार्डलेस ऑफ जी काय फिल्म दे आर गुड ऍक्टर्स असं तुला म्हणायचंय बट फिल्म वॉज नॉट गुड. या म्हणजे त्यांच्याकडून डेफिनेटली चांगलं काम करता येऊ शकलं. म्हणजे सिद्धार्थ जाधव तर 100% चांगलं काम करू शकतो. सो पंता थांबायचं नाही म्हणजे त्याचं बऱ्यापैकी छान त्याला काय रोल दिला होता. सो मला असं वाटतं की हे कलाकार हे ऍक्टर्स मला असं वाटतं इन जनरल मराठी मधले ऍक्टर्स चांगलं काम करू शकतात. मोस्ट ऑफ मला असं वाटतं जेन्युइन फिलिंग होती. तुझी कशी होती फिल्म? सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे कैरी फिल्मला घेऊन एकतर पहिली गोष्ट तिचं नाव कैरी का आहे या फिल्मच्या ओव्हरऑल फिल्मचं नाव कैरी का आहे, ती कैरी का आहे, तिच्या स्वभावामध्ये असं काहीतरी तो कैरीचा आंबटपणा असं मला वाटलं होतं काहीतरी हे मेटा फोर्स काहीतरी असतील. तर तसं काहीच नाहीये. फक्त शेवटला ती कैरी एक्सपोर्टचा बिझनेस करते एवढंच एक काय लिंक आहे त्याच्यामध्ये. आंबे एक्सपोर्ट हा तेच आंबे कैरी एक्सपोर्ट लंडनला आंबे पाठवणे. ते सोडून मला कैरी का नाव आहे मला हेच नाही समजलं. म्हणजे तिचं नाव काहीही दुसरं असतं आणि फिल्मचं नाव काहीही दुसरं असतं. फरक काय पडला असतं मला हे समजलं नाही. सो पर्टिक्युलरली मला कैरी नाव मला कळलं नाही ते का ठेवलेले कैरी. कारण कैरी याच्या नावाचा मेन उद्देश कसा होता की ती फिल्म टोटली रिव्हॉल्व होती सायली संजीवच्या कॅरेक्टरवर. ती फिल्म स्टार्ट पण तिच्यापासून होती फिल्म एंड पण होती. सो मला असं वाटतं की इज लाईक इट्स हर बायोपिक काइंड ऑफ एक फिक्शनल कॅरेक्टरचा बायोपिक सारखी वाटली. त्या कॅरेक्टरचं नाव कैरी काय? त्या कॅरेक्टरचं नाव कैरी कारण की तिचं ते टोपण नाव त्यांच्या घरच्यांनी तिचं ठेवलेलं असतं. सो मी तेच म्हणतोय ना कोई सेन्स इज बात की म्हणजे तिचं नाव कैरी नसता फणस असतं, तिचं निकनेम फणस असतं किंवा तिला काजू म्हटलं असतं काय फरक पडला असता? कारण फिल्मच्या पहिल्या सीन मध्ये जेव्हा ते फक्त कैरी काढते याच्या पलीकडे काहीच नाहीये. हा म्हणजे आता त्या लॉजिक मध्ये जायचं झालं तर मग तू
अनेक फिल्ममध्ये अनेकांच्या त्या नावाच्या याच्यावर जाऊ शकतो की ते असं हा, पण काय. अनेक फिल्ममध्ये ज्यावेळेस एखादं नाव ठेवलं जातं, पर्टिक्युलरली त्या नावाला त्या फिल्मचं टायटल नाही दिलं जात ना. इथं टायटल दिलेलं आहे आणि इथं तिचं नाव कैरी हे पर्टिक्युलरली एका फळाशी संबंधित ठेवलेलं आहे. सो मला असं वाटलं होतं की कैरी जशी आंबट असते, असा काहीतरी स्वभाव विशेष, गुण विशेष तिच्यामध्ये असेल, किंवा हाऊ म्हणजे रॉ मँगो रायपन्स अँड बिकम स्वीट, असं तिचं काहीतरी कॅरेक्टर आर्क आहे का, तिचा अशा तसा पद्धतीने. तसा आर्क आहे फिल्म मध्ये, म्हणजे तुझं बघितलं तर. आय डोंट फाइंड इट. कारण ती फिल्मच्या जशी फिल्म स्टार्ट होते तशी ती एक खूपच अशी व्यक्ती जी की नवीन जागे गेल्यावर खूप घाबरते आणि तिला पण ती घाबरतीये, ती आंबट नाहीये. तिच्या स्वभावामध्ये तसे शेड नाहीयेत आंबट, म्हणजे नॉट नेसेसरली इन आंबट शौक इन सेन्स, पण असं काही मला त्याच्यामध्ये हे दिसलं नाहीये. वुमन एम्पॉवरमेंटचा एक आर्क आहे, त्याच्याबद्दल माझं काही एक्सक्यूज किंवा मी काही असं ॲलिगेशन्स किंवा ऑब्जेक्शन नाहीये माझं. ऑब्व्हियसली कैरी फिल्मच्या जर प्रिमाइसकडे बघायचं झालं तर तुझ्यासाठी प्रिमाइस काय होता, तू कसं सांगशील प्रिमाइस? कैरी बेसिकली एक स्टोरी एका कोकणातल्या लहान गावातली एक मुलगी आहे जिचं बाकी काहीच स्वप्न नाही, एकच स्वप्न आहे की तिचा जो एक लहानपणीपासून असलेला प्रियकर आहे त्यासोबत तिला लग्न करायचं आहे, त्यासोबत आयुष्यभर काढायचं, हे तिचं स्वप्न आहे. अशा नोटवरती फिल्म स्टार्ट होती आणि तुमच्या 5व्या-10व्याच मिनिटाला तिचं त्याच्यासोबत लग्न होतं, जे शशांक केतकरने प्ले केले. आणि कट टू नेक्स्ट सीन ते कार्डिफ, इंग्लंड कार्डिफमध्ये असतात आणि कार्डिफला पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी तो गायब होतो. आणि मग त्यानंतर ज्या काय गोष्टी घडतात आणि तो का गायब झाला, कशामुळे गायब झाला, आणि मग ते गोपाल नावाचं कॅरेक्टर सुबोध भावेचं कॅरेक्टर भेटतं. सो असे मल्टिपल कॅरेक्टर्स भेटतात आणि तिची पुढची जर्नी काय याचीच ती स्टोरी आहे. तर माझ्यासाठी प्रिमाइस तू म्हटला तसंच कोकणामध्ये वाढलेली एक एकदम फ्लॅट वन डायमेन्शनल रिटर्न गर्ल, की जिच्या आयुष्यामध्ये तिच्या लॉंग लास्टिंग बॉयफ्रेंड सोबत, जो लहानपणीचा पासूनचा फ्रेंड आहे तिचा, ज्याच्यासोबत ती खूप मज्जा करते. तर मज्जा आपल्याला सीनमध्ये काय दिसतंय तर ते समुद्राच्या वाळूमध्ये किंवा लाटांमध्ये पाय बुडवून ते मावळणाऱ्या सूर्याकडे बघतायत, ही त्यांच्यासाठी मज्जा आहे. ठीक आहे, आय बॉट इट. ती मज्जा करणारा जो तिचा मित्र आहे आकाश, जो शशांक केतकरने प्ले केलेला आहे, त्याच्यासोबत तिला लग्न करायचंय. तो पुन्हा लंडनवरून माघारी आल्यानंतर तिला प्रपोज करतो, ती हा म्हणते, त्यांचं लग्न होतं आणि ते तिला घेऊन तो कार्डिफ लंडनला जातो. आता तिथं पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो जॉबला जातो म्हणून घरातून बाहेर पडलेला गायब होतो आणि तो त्या दिवशी संध्याकाळपर्यंत येत नाही. आता ही नव्या प्रदेशामध्ये पोहोचलेली मुलगी, जिला इंग्लिश तितकी येत नाहीये, नीटची नाहीये, नव्या ठिकाणी तिला भीती वाटते, जो तिच्यामध्ये ऑलरेडी एक फेअर दाखवलेले न्यू प्लेसेसचं. आता ती त्याला शोधायसाठी बाहेर पडते आणि मग तिची ती सगळी कसरत म्हणता येईल किंवा आपल्याला तिचा स्ट्रगल आहे. या प्रवासामध्ये तिला एक गोपाल नावाचा मराठी कॅरेक्टर सापडतो, जो सिद्धार्थ जाधवने प्ले केलेला आहे, जो मला वाटतंय गेले 10 वर्ष झालं तेच कॅरेक्टर तो प्ले करतोय. ओव्हर एनर्जेटिक काहीतरी एक कॉमेडी माकड कॅरेक्टर सिद्धार्थ जाधव जे प्ले करतो नेहमीच. सो तिला एक गोपाल नावाचा एक मराठी मुलगा सापडतो, जो सिद्धार्थ जाधवने प्ले केलेला आहे, आणि त्याला सोबत घेऊन ती त्याचं एका क्वेस्टवर निघते नवऱ्याला सापडायच्या. आणि तिथं तिचं इम्पॉवर होणं हळूहळू थोडंसं मला तो पार्ट जो होता, तो पॅच जो होता, तो मला इंग्लिशची मला थोडीशी आठवण झाली तिथे, इंग्लिश श्रीदेवीच्या. हा, त्याच्यानंतर मग त्या ह्याच्यामध्ये तिला एक पोलीस इन्स्पेक्टर भेटतो, किंवा ती पोलिसात ज्यावेळेस रिपोर्ट करायला जाते तिथं अनायसे एक मराठी ओरिजिनचा लंडन बेस्ड एक पोलीस इन्स्पेक्टर, जो सोबत भावेंनी प्ले केलेला आहे, ते ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेट करतात. सो पहिला त्यांचा संशय हा असतो की खूप लोक फसून लग्न करून आणतात आणि पैसे आणि दागिने आणि याच्यासाठी लग्न करतात, आणि त्या गायब होणारा जो नवरा आहे किंवा शशांक केतकरवर, आकाशवरच ते डाऊट घेतात. आणि कैरी खूप फर्मली सांगते की नाही, माझा आकाश असा नाहीये, ते त्याच्यावर खूप ट्रस्ट करते. 3 दिवसानंतर तो त्यांना सापडतो. तोपर्यंत ते इन्व्हेस्टिगेशनला ज्यावेळेस पोलीस घरात येतात त्यावेळेस त्यांना खूप सारी कॅश पण सापडते. कैरीकडे कशाचे उत्तर नाहीयेत, पण तरी ते आकाशवर विश्वास ठेवते. 3 दिवसांनी ज्यावेळेस आकाश घरी येतो त्यावेळेस तो लिटरली मी खूप थकलो होतो, 3 दिवस झोपलो, हे कारण सांगतो, आणि कैरी ते पण ऍक्सेप्ट करते. आता ते आल्यानंतर त्याचं बिहेवियर चेंज होतं. मग तो नंतर हळूहळू त्याच्यावर चिडायला सुरुवात करतो. आता हा तोच आकाश आहे का, जो इतकं प्रेम करण्याचा आणि इतके शपथा घेऊन आलेला आहे, असा आपल्याला डाऊट यायला लागतो. आता तो पोलिसांना काय इन्व्हॉल्व केलं याच्यासाठी कैरीला ब्लेम करतो, आणि मग तिला रिअलाइज होतं की अरे काहीतरी पाणी मुरतंय. आणि मग ती ज्यावेळेस ते इन्व्हेस्टिगेट करते त्यावेळेस तिला रिअलाइज होतं की आकाश हा जगातला सगळ्यात % रिटर्न प्रॉफिट घेणारा ड्रग पेडलर आहे, कारण की तो एक 1 ounce ड्रग्स देऊन
तो लंडनमध्ये घर विकत घेतलेलं आहे त्यांनी हो. आणि तो एवढा श्रीमंत झालेला आहे आणि तो फक्त एक पाकिट देत असतो ड्रग्सचं दररोज एका दिवसामध्ये, जे पिझ्झा सोबत येत असतं. पण चल ठीक आहे, आपण लॉजिक 2 मिनिटं म्हणजे लॉजिक बंद करून ठेवू, मेंदू आपण घरी ठेवून गेलो असं समजूया. आणि ती त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते की तू हे सोडून दे, आणि तो ते मानत नाही आणि शेवटी ते त्याला डिवोर्स देते. तो पोलीस त्याला पकडतात आणि ती गावाकडे 1 वर्षानंतर कट्टू गावाकडे आलेली आणि ती आता आंबे एक्सपोर्ट करते. येस येस. मला वाटतं हा बेसिकली तो वुमन एम्पॉवरमेंटची जर्नीचा जो ट्रॅक आहे ह्याला सेंटरला धरून त्यांनी ऑल्सो मला असं वाटतं ती फिल्म ड्रग्ज नका करू याचा पण संदेश देते, कारण की त्याच्यामध्ये अजून एक ट्रॅक आहे जी त्यांची शेजारीची बाई असते ब्रिटिश Okay. वुमन, ती ड्रग्सच्या ओव्हरडोसनी मरते आणि मला तो फार सेंटिमेंटल ट्रॅक वाटला. का बरं सेंटिमेंटल का? म्हणजे तिचं कारण मी सिद्धार्थ जाधवचं हार्ट ब्रेक होणार नाही. मग तसं बघायला गेलं तर तुम्ही लंडनला विदाऊट व्हिसा जाऊ नका, घरामध्ये एवढी कॅश दाखवू नका, हे पण मेसेज देते फिल्म. जर मेसेजेस सापडायचा झाला तर मग हे काही नाही, पण तो मला जास्त हार्ड हिटिंग वाटणार. नाही, पण सेंट्रल थीम बेसिकली वुमन एम्पॉवरमेंटची होती. शंतनू रोडे ज्यांनी एक पैठणीची गोष्ट पण डिरेक्ट केलेला आहे, ज्याला नॅशनल अवॉर्ड होता. ती फिल्म पण वुमन एम्पॉवरमेंट. सो जनरली त्यांच्या 2 फिल्ममध्ये हा मला कॉमन थ्रेड वाटतोय, वुमन एम्पॉवरमेंटच्या फिल्म. पण पर्सनली मी प्रचंड डिसअपॉइंट झालो या फिल्मकडून, कारण की कुठंच सस्पेन्स नाहीये. खूप प्रिडिक्टेबल स्टोरी आहे सगळी, याच्यामध्ये असं काही सरप्रायझिंग एलिमेंट काहीच नाहीये. आणि फिल्म इतके टोन बदलते, जसं उत्तरबद्दल बोललो होतो तसं पहिले 20 ते 25 मिनिटं ही फिल्म रोमांस फिल्म आहे, रोमॅन्टिक फिल्म आहे, जिथं तिचा लव्ह ट्रॅक आहे. त्याच्यानंतर मग ती न्यू गर्ल इन द सिटीच्या झोनमध्ये जाते आणि मग त्यात तो हरवलाय, सो त्याला ती सापडवते, पण तिथं तो सस्पेन्स पार्ट नाहीये, तो कुठं गेला हे नाहीये. ते पूर्णपणे न्यू गर्ल इन द सिटी, नव्या ठिकाणी ती मुलगी फिरतीये, त्या झोनमध्ये फिल्म आहे. इंटरव्हलला जेव्हा तो रिटर्न येतो आणि मग त्याची ती स्टोरी काहीतरी आपल्याला फेक वाटते, मग तिथून पुढे एक पार्ट सस्पेन्स पार्ट आहे की मग हे काय झालं असेल, आणि ते पूर्ण सगळे ट्रॅक आहेत. तिथून पुढे पुन्हा एक ड्रामा आहे क्लायमॅक्सला, आणि मग ते तिचं प्रेमाच्या शब्दात देणं आणि पूर्ण करणं. सो ही ओव्हरऑल फिल्म 20-25 मिनिटाच्या चंकमध्ये स्वतःचा टोन बदलते, जॉनरा बदलते. एक सूत्र असं काहीच नाहीये, जे उत्तरलाही म्हटलं होतं. दोन्ही याच्यामध्ये हे पण मला सिमिलॅरिटी, किंवा पर्टिक्युलरली कैरीबद्दल बोलायचं झालं तर डिरेक्टरला नेमकी कशाची फिल्म बनवायची होती ही त्याला तरी क्लॅरिटी होती का, मला असा डाऊट येतोय. किंवा रायटरला ही खूप टोन बदलणारी फिल्म होती. येस. आणि ती एंडला एक तो ड्रग डिलिव्हरीचा सीन होता, म्हणजे पूर्ण गार्डनच्या मध्यभागी जो एक पूल आहे, जो त्याच्या खालून मोठा रोड जातोय, त्या पुलाच्या वर उभा राहून ती एकमेकांना ड्रग्स देत आहेत. सो म्हणजे काय अभिप्रेत होतं डिरेक्टरला, आणि हे ऑडियन्स का बाय करेल किंवा का मला असं वाटतं त्या पर्टिक्युलर सीनला असं अभिप्रेत होतं की लाईक तो आता त्या ब्रिजवर आहे आणि तो आता ते ब्रिज क्रॉस करून दुसऱ्या साईडला पोहोचणार आहे, म्हणजे त्याच्यासोबत तिचा आणि त्याचा संबंध सुटलाय आणि ते आता तो दुसऱ्या साईडला गेलेला आहे. म्हणजे तिथं ती फर्स्ट टाइम बघते ना की लाईक हा एक्झॅक्टली याचं काय चालू आहे. पण बिलिव्हेबिलिटी हा मुद्दा मराठी मेकर्सला मॅटर तरी करतोय का? म्हणजे आपण जे स्टोरी सांगतोय ती बिलिव्हेबल तरी आहे का, किंवा आपण जे सांगतोय ते बिलिव्हेबल होतंय का स्क्रीनवर कन्वे, हे मॅटर तरी करतंय का? मला ही फिल्म बघितल्यानंतर झालं. म्हणजे ओव्हरऑल थ्रू आउट द फिल्म फक्त त्यात मला एक सुंदर गोष्ट एकच वाटली छान, की ब्रिटनमधले लोक तुडकी मोडकी मराठी बोलत नाहीत. मला हे छान वाटलं. नाही तर करण जोहरच्या पिक्चरमध्ये तिकडचे लोक इंग्लिश टोन मध्ये हिंदी जे बोलायचे आणि त्यांना हिंदी लगेच समजायची, तसं ऍटलिस्ट इथं ती समजली नाही. एवढे तरी उपकार क्रिएटरने आपल्यावर केलेले आहेत. पण बाकी अजिबातच बिलिव्हेबल फिल्म नव्हती, स्टोरी नव्हती, अजिबातच वेल रिटन स्टोरी नव्हती, कोहिरंट स्टोरी नव्हती. म्हणजे ती फिल्म कुठल्या जॉनरामध्ये होती सारखी वाटली मला फिल्म ती, अशी एका कॉमेडी शो मधले एखाद्या स्केट सारखी, की एक सेटअप लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जस्ट काहीतरी प्ले करतायत, तशा वेळी ती गेली. आणि त्याचा मेन त्या मला चर्चेला थोडं पुढे घेऊन जायचं, म्हणजे की मेन त्याचा पार्ट हा होता की ती लंडनला का सेट आहे याच्या आपण गोष्टी, इंग्लंडमध्ये का सेट आहे बेसिकली, युके. आपण टेक्निकल पार्ट संपवू आणि मग लंडनला येऊ. टेक्निकली फिल्ममध्ये काहीच नव्हतं बघण्यासारखं. म्हणजे ते जे 100 लंडन बेस मराठी फिल्म मध्ये दाखवलं जातं ते सेम, तसेच लोकेशन, तसेच टोन आणि तसंच हे सगळं. त्याच्यानंतर बीजीएम खूप प्रचंड भरलं गेलेलं होतं, म्हणजे ओव्हरयूज झाला होता बीजीएमचा. म्हणजे लिटरली असा सीन नव्हता सापडत की ज्याच्यामध्ये बीजीएम नाहीये, प्रत्येक ह्याला ते काहीतरी वाजतच होतं. सो मे बी त्या सीन मधून, त्या रायटिंग मधून ते इमोशन्सच कन्वे होत नव्हते, म्हणून ते बीजीएमने मग ऍटलिस्ट तुम्ही काहीतरी फील कराल, हा पर्पज असेल त्याचा. पण इतका ओव्हरयूज बीजीएमचा मला
रिसेंटली कुठल्या फिल्म मध्ये दिसला नाही. मला असं वाटतं ते सबसिडी मधल्या नियमावली मधलं काही काय बीजीएम जास्त वापरा वगैरे असं, जसं इंग्लंड दाखवा तसंच बीजीएम पण जास्त वापरा. मला ते गाणं पहिलं आवडलं, ओके. ते पोफळीच्या बागा, नारळ पोफळीच्या बागा, ते एक गाणं सोडलं तर पूर्ण फिल्म मध्ये मला नाही वाटत, म्हणजे तो स्टार्टिंगचा जो कोकणचा चंग आहे ज्याच्यामध्ये तो कोकण सुंदर दिसतं, आणि बेसिकली कोकण सुंदरच आहे, ते प्रत्येक फिल्म मध्ये सुंदरच दिसतं, आणि ते ह्या फिल्म मध्ये सुंदर दिसले, आणि ते चांगलं घेतलंय, शूट पण चांगलं केलंय. हे सोडून टेक्निकली फिल्म मध्ये चांगलं म्हणावं असं मला दुसरं काहीही वाटलं नाही. सेम सेम. म्हणजे ज्या पद्धतीने शूट झालेली ती फिल्म, ते टीव्ही सिरियल आणि फिल्म याच्यामधला फरकच समजत नाहीये. म्हणजे एक टीव्ही सिरियलचं ग्रामर असतं की एक ठरलेले शॉट असतात आणि ठरलेला एक फ्रेम असते की ती फ्रेम म्हणजे जसं नाटकाच्या स्टेज पासून एका पर्टिक्युलर अंतरापासून आपण बघतो आणि जो दिसणारा लँडस्केप असतो तो आपल्याला, ती फ्रेम साईज असते, त्या फ्रेम मध्येच हे सगळं दिसलेलं आहे. सो ती फिल्म आहे का सिरियल आहे यातलं डिस्टिंक्शन कुठंच कळत नाहीये. सो मला वाटतं टेक्निकली बोलण्यासारखं काहीच नाहीये. ते एक गाणं सोडलं तर फिल्म मध्ये काहीही चांगलं नाहीये. तुला काय वाटतंय? येस, फार काही त्याच्यात काहीच एक्सप्लोर नाही केलेलं त्यांनी, आणि सो ते तसंच परसिव्ह झालेलं आहे. आणि सो आता तुझ्या आवडत्या टॉपिक कडे आपण वळू, तुझे लंडन सबसिडी बद्दल बोलत होता. तुला युके गव्हर्नमेंटची सबसिडी. सो या फिल्मचा मेन गोष्ट जी अख्खी फिल्मची आहे ती म्हणजे पहिले दोन तीन सीन सोडले आणि मधले 1-2-4 काही शॉर्ट सोडले तर ओव्हरऑल फिल्म ही अख्खी युके मध्ये घडते. सो हे जे, आणि आपण अशा कितीतरी मागच्या 5-6 वर्षात आलेल्या फिल्म्स बघितल्या मराठीमधल्या की लाईक दे धक्का असेल, ये रे रे पावसाळ, दे धक्का 2 पहिला नाही, दे धक्का 2, ये रे रे पैसा, देन 2 असेल, जिम्माचा एक पार्ट असेल, किंवा अजून पण भरपूर फिल्म्स खूप फिल्म. सो हे जे लंडन युकेची जी सबसिडी घेऊन जे फिल्म बनवण्याचा जो एक गोष्ट चालू आहे, लाईक की माझा पर्सनली सबसिडीला विरोध नाही, लाईक म्हणजे की कुठल्याही प्रकारची सबसिडी असेल लाईक की, पण माझा मेन इश्यू असा होतो की जेव्हा तुम्ही एखादी फिल्म कुठेही त्या ॲडव्हान्टेजसाठी कुठेतरी सेट करताय तर मग ती मुळात ती कथाच तुम्ही तशा पद्धतीने ती का नाही घेऊ शकत. आणि इथं मला असं वाटतं या पर्टिक्युलर फिल्ममध्ये ती कथा तशी करता येऊ शकली असती. म्हणजे की म्हणजे लग्न होऊन लगेच परदेशात मुलगा तिथं राहतो आणि तिथं जाणं हे ऑर्गॅनिक होऊ शकतं. मला असं वाटतं हे काय एकदम असं आउट ऑफ द ब्लू ते इंग्लंडला नाही गेलेले. बरोबर. सो स्टील बट ही फिल्म इतकी अशी पटकन तिकडे जाते आणि काहीच म्हणजे आणि तिथे ज्या गोष्टी घडतात सो ते खूप असं अनऑर्गॅनिक झालेले सगळ्याच गोष्टी. स्टोरीमध्ये घुसण्याचं रिझन पण मी आधी नमूद केले की लाईक की स्टोरी ऑर्गॅनिक होऊ शकते, लाईक इव्हन इफ जरी तिथं सेट करायची असली तरी, आणि इथं पण ती होऊ शकली असती बट ती नाही झालेली. सो का असं होतं की ते आपले रायटर्स मेकर्स आहे मला असं वाटतं तितके केपेबल की ते गरजेत करू शकता, बट स्टील ते का नाही होताना दिसत. की सबसिडीला विरोध असेल असं मला नाही वाटत, तुझा पण थोडाफार काही, बट जर ती सबसिडी असेल तर तिचा चांगला ॲडव्हान्टेज का नाही घेता येऊ शकत. सबसिडी आता ज्यावेळेस आपण म्हणतो लंडन किंवा युके मध्ये शूट करण्याचे, पर्टिक्युलरली इंग्लिश एरियामध्ये शूट करण्याची जी सबसिडी भेटते, जे रिबेट भेटते, ते एक वेगळी गोष्ट आहे. आणि ते फक्त काय मराठी एक्सक्लुझिव्ह ऑफकोर्स मराठी कुठल्याही फिल्मसाठी आहे. आणि जे मराठीमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट सबसिडी देतं तो एक पूर्ण वेगळा भाग, तो एक टोटली वेगळा पार्ट. आता दोन्ही ठिकाणी इंटेन्शन चांगलंच होतं सबसिडी चालू करण्याचं. त्याला अब्यूज करणारे क्रिएटिव्ह माइंड्स खूप आहेत आपल्याकडे. कुठल्याही स्कीमला काहीतरी त्याच्यातून काहीतरी त्याचे लूप होल्स काढून त्याला एक अब्यूज केलं जातं, तसंच यालाही केलं गेलंय. तर बेसिकली लंडन सबसिडी ज्याला म्हटलं जातं आपल्याकडे, ते काय आहे तर तिथल्या टुरिझमच्या प्रमोशनसाठी तिथलं गव्हर्नमेंट जर तुमच्या फिल्मचा मॅसिव्ह चंक हा पर्टिक्युलरली लंडन आणि अराउंड एरियामध्ये जर शूट होत असेल, युके म्हणजे इंग्लंड मधल्या काही एरियाजमध्ये जर शूट होत असेल, जिथं तुमचं प्रोडक्शनच्या 80 to 85% स्पेंडिंग जर तुमचं तिथं होत असेल, तर त्याचा टॅक्स पूर्णपणे माफ करतं आणि रिबेट देतं. आता आपल्याकडे काही EPs आहेत ज्यांनी तिथं जाऊन ते पूर्ण एक पाईपलाईन तयार केलेली, जिथं इंडियन ओरिजिनचेच प्रोडक्शन हाऊसेस रजिस्टर्ड आहेत, जे 1 रुपयाची गोष्ट 10 रुपयाचं बिलिंग करतात, आणि ती भेटणारी रिबेट इतकी असते की ऍक्च्युअल स्पेंडिंग आणि रिबेट ऑलमोस्ट जवळजवळ येऊन जाते. सो एक प्रकारे ते फिल्म बनवण्याचं इंटेन्शन, ते फिल्म बनवण्यापेक्षा ते रिटर्न आलेला पैसा घेणं हेच
होतं आणि मग स्टोरीचा फरक पडत नाही, मग त्या स्टोऱ्या फोर्स्ड वाटतात खूप साऱ्या फिल्ममध्ये. म्हणजे आत्ताच्या फिल्ममध्येही म्हणजे हे लंडनमध्ये जाते ह्याच्याशी काय प्रॉब्लेम नाही, पण ती पर्टिक्युलरली लंडनलाच का जाते? मग ती कुठल्याही देशात गेली असती तरी काय फरक नसता पडला. ती अमेरिकेत गेली असती, ती ऑस्ट्रेलियात गेली असती. ऑस्ट्रेलियात तर आता इंडियन्सच्या अगेन्स्ट रेसिझम खूप आहे, सो तो कॉन्टेक्स्ट पण घेता आला असता, किंवा कुठल्याही देशामध्ये गेली असती. ती फॉरेन लँडला जाते हे मॅटर करतं. पण मला असं वाटतं की ही गोष्ट आहे आणि ही बनवायचं आहे असं न करता लंडनमध्ये शूट होऊ शकणारी गोष्ट आहे का याच्यासाठी लिहिली गेलेली ही गोष्ट आहे. सो मलाही पर्सनली असं वाटतं की याचं पूर्ण इंटेन्शन ती सबसिडी मिळवणं हेच असेल. आणि जी दुसरी सबसिडी मी म्हटलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सबसिडी, तर तो पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे. आपण कधीतरी नंतर बोलूया आपण त्या ह्याच्यामध्ये. पण सो ही लंडन सबसिडी फिल्म्स जे आहेत, ज्या फिल्म खूप सेम दिसत आहेत, ज्याची स्टोरी खूप जेनरिक आहे, फक्त फिल्म लंडनमध्ये शूट करण्यासाठी काहीतरी फोर्सफुली घडवली जाते, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत, तेच एरियाज आहेत, त्याचा टोन सेमच दिसतोय आणि तेच काहीतरी 8-10 दिवसामध्ये शूट करून घ्यायचं आणि पैसे वाचवायचे. सो हा खूप सेम कॅरेक्टरिस्टिक्स त्या सगळ्या फिल्ममध्ये सेम दिसत आहेत आणि तू पर्टिक्युलरली 2 फिल्म सेपरेट पण नाही करू शकत. म्हणजे एका फिल्मचा एक चंक आणि दुसऱ्या फिल्मचा चंक काढला तर त्या वेगळ्या फिल्म आहेत. जर तुला फक्त त्यातले ऍक्टर्स वेगळे दिसतील नाही तर त्या 2 वेगळ्या फिल्म आहेत हे पण तुला समजणार नाही. सो मी सबसिडीच्या अगेन्स्ट आहे का नाही याच्यापेक्षा मला असं वाटतं की त्या सबसिडीसाठी ज्या फिल्म बनतायत ते खूप खराब आहे. म्हणजे त्याच्यामुळं तो जो काही क्वालिटी आणि त्याच्यामुळे ते इंटेन्शनच चुकीचं आहे. सो मला असं वाटतं त्याच्यामुळे मग ते पुढं काहीच होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, मला कैरीला घेऊन किंवा फिल्मला घेऊन मला एक पर्टिक्युलरली जी गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली, इंटरेस्टिंग कशा अर्थानं, फिल्ममध्ये खूप खराब पद्धतीने यूज केलेली आहे पण ती खूप इंटरेस्टिंगली बघता आली असती, तर ती म्हणजे शशांक केतकरचं कॅरेक्टर. ज्यावेळेस ती कैरी त्याला जाऊन समोर भेटते, त्याला पकडते ड्रग डिलिंग मध्ये, तिच्या ते काय तो डिलिव्हरी करत असतो तिथं, आणि ती त्याला म्हणजे त्याला कन्फ्रंट करते, ती त्याला म्हणते की तू हे का करतोय चुकीचं किंवा काय. तर त्याचं एक्सक्यूज जे असतं किंवा त्याचं रिझन जे असतं त्याचं हे असतं की मी गरीब होतो आणि लहानपणी मी खूप गरिबी बघितली आहे आणि मला फक्त पैसा कमवायचा. सो समहाऊ हे मॉरॅलिटीकडे घेऊन जाणारा थॉट होता, पण ती मॉरॅलिटी इतकी फ्लॅट रिटर्न होती आणि एका सीन मध्ये संपली. ते मोरली करप्ट होणं हा इतका मोठा विषय आहे, म्हणजे जगात खूप त्याच्याबद्दल लिहिलं गेलंय, खूप बनवलं गेलंय आणि इथं काही रिझनिंग नाहीये आणि ते फक्त जस्ट टोकनिश लहानपणी मला वडिलांनी काहीच देऊ शकले नाहीत आणि आमचं शेत घाण पडलं होतं आणि मी खूप हालाकीच्या परिस्थितीत काढले दिवस म्हणून मला पैसे कमवायचे. म्हणजे पण उत्तर आणि कैरीमध्ये कॉमन थ्रेड मला हा वाटला की दोघांचेही मोटिवेशन जे असतात, दोघांचे बिहेवियर जे आहे, उत्तरमध्ये निनादचं आणि कैरीमध्ये आकाशचं, याला त्यांच्या लहानपण खूप कारणीभूत आहे. म्हणजे निनादला लहानपणी तो ट्रॉमा झाला होता आईच्या रिलेशनशिप माहित होण्याचा, त्याच्यामुळे निनाद तो तसा वागतोय. आणि कैरीमध्ये आकाशने लहानपणी गरिबी बघितली, म्हणजे कैरीच्या मेकर्सनुसार ते कन्व्हिन्स होत नाही, तो भाग वेगळा, पण आकाशने लहानपणी गरिबी बघितलेली आहे म्हणून आकाशची मॉरॅलिटी आता सध्या मोरल काय म्हणतात अँकर पॉइंट्स खूप वीक आहेत किंवा तो चुकीच्या रस्त्यावरून चालू शकतो. पण ज्या पद्धतीने हा त्या दोघांची सायकोलॉजी दोन्ही फिल्म एक्सप्लोर करतात ह्या खूप टोकाच्या वेगळ्या आहेत. म्हणजे उत्तर खूप सिरियस टोन मध्ये जाते आणि हे खूपच शालो आणि काहीतरी कॉमेडीमध्ये काही त्याला स्कोपच नव्हता, अजिबात स्कोपच दिला नाही. पण मला पुन्हा एक असा प्रश्न पडतो की म्हणजे प्रत्येक फिल्मला, मराठी खूप अशा फिल्म आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी स्पेस किंवा ते असे काही इलिमेंट्स होते की जे खूप चांगले एक्सप्लोर झाले असते, पण त्या फिल्मचा टोन हा कॉमेडी असल्यामुळं स्कोपच राहत नाही. सो तुला असं पर्टिक्युलरली वाटलंय का कधी की आपण मराठीमध्ये कॉमेडीचा खूप ओव्हर यूज करतो फिल्ममध्ये? म्हणजे प्रत्येक फिल्ममध्ये कॉमेडी का नेसेसरी आहे आपल्याला? आणि कॉमेडीमुळं तू एक्सप्लोरेशनच करू शकत नाही थीम्सचं. खूप वेळा ती फिल्मची कॉमेडी, तो जो टोन आहे, तो कॅज्युअल फॅमिली कॉमेडी टोन आहे, त्या टोनमुळं त्या फिल्ममध्ये कुठली थीम एक्सप्लोर करण्याचा, कुठली इलिमेंट, कुठली आयडियोलॉजी, फिलॉसॉफी काही एक्सप्लोर करण्याचे चान्स पूर्णपणे मरून जातात, त्या स्कोपच राहत नाही, असं तुला वाटतंय का? हो, मला असं 100% वाटतं. कारण कॉमेडी ही खूप आपल्या इथं मराठी फिल्म कॉमेडी असतात, एक असं ते आधी एक असा स्टिरिओ टाईप होता आणि तो काही अंशी बरोबर पण नाही स्टिरिओ टाईप, मला आजकाल वाटलं. कारण की आधी तर खूपच कॉमेडी बनायच्या, आता तरी थोडं कमी आय थिंक बनत आहे, बट स्टील जे जसं तू डिस्क्राईब केलं, मला ते आय अग्री की लाईक ते फोर्सफुली कॉमेडी घालणं किंवा
तो त्याचा सोलच कॉमेडी ठेवणं, म्हणजे की ती फिल्मची वेगळी काहीतरी असू शकते, त्याच्या वेगळ्या पॉसिबिलिटीजच बघितल्या नाही जात. की म्हणजे आणि कॉमेडीमध्ये पण म्हणजे कॉमेडी करणं प्रॉब्लेम नाहीये, कॉमेडीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेडीज असतात ना, लाईक म्हणजे की प्रत्येक कॉमेडी स्लॅपस्टिकच नसते ना यार. जे कितीतरी कॉमेडीज मधले पण कितीतरी लोकांनी जगभर एक्सप्लोर केलेले, लाईक म्हणजे एकच मला म्हणजे मधल्या काळामध्ये आवडलेल्या फिल्ममध्ये कॉमेडी छान वापरली होती मला असं वाटलं, त्या म्हणजे वाळवी, आणि दुसरा होता ज्यांनी निलेन जोशी केली त्याची सेकंड फिल्म, जिचं कारखानी संचवारी. कारखानी संचवारी. त्या दोन्ही फिल्म या त्यांचा मेन जॉनर हा कॉमेडी नव्हता, पण त्या दोघांमध्ये पण कॉमेडी खूप छान आणली होती. म्हणजे ती मेनली अशी जरा डार्क कॉमेडी होती. वाळीमध्ये तर खूप स्ट्रेटअप होती, कारखानी संचवारीमध्ये पण ती बऱ्यापैकी डार्क कॉमेडी होती. सो त्या दोनच मला आत्ता आठवत आहे की ज्याच्यामध्ये कॉमेडी इंटरेस्टिंगली यूज केलेली होती, जरी त्याच्यामधला मेन कॉमेडी नव्हता जरी त्या फिल्म, तरी त्यात इधर त्या थ्रिलर होत्या. एक फिल्म थ्रिलर होती, थ्रिलर मिस्ट्री, दुसरी पण फिल्म जवळपास थोडंफार मिस्ट्री वाला एक प्रकार होता, आणि तिचा मेन ग्रीफ पार्ट होता त्या फिल्मचा. सो या आय अग्री टू दिस की ते जनरल ते मराठीमधलं बनलेलं आहे, आणि स्टील फिल्म मेकर्स ते फॉलो करताय कॉमेडी वालं, विच इज सॅड. पण बऱ्याचदा हे आर्ग्युमेंट केलं जातं की मराठी ऑडियन्सलाच कॉमेडी पाहिजे, मराठी ऑडियन्स दुसऱ्या फिल्म बघत नाही, दुसऱ्या जॉनरा मराठी ऑडियन्सला एक्सप्लोर करायला आवडत नाही. पण पर्टिक्युलरली असे खरंच किती एक्सपेरिमेंट तू बघितलेले आहेत? तुला असं वाटतं की मराठीमध्ये दुसरी कुठल्या तरी जॉनरातील चांगली फिल्म आली आहे आणि ऑडियन्सने ती बघितली नाहीये? म्हणजे सॅम्पल स्पेस आहे का आपल्याकडं, का आपण हे मनानेच अज्युम करून आय थिंक घेतलं? अज्युम केलेले मना. आणि सेम ऑडियन्स हिंदी किंवा साऊथच्या दुसऱ्या जॉनराच्या फिल्मला जातो, म्हणजे प्रचंड जातो. म्हणजे तू बघितलं असेल की लोका फिल्म आता महाराष्ट्रामध्ये पण चालली होती, कांतारा पण चालली होती, कांतारा पहिली चालली होती. तशी पहिल्या कांतारामध्ये तशी कॉमेडी तर काहीच नाहीये. कांतारा 2 मध्ये तरी थोडंसं कॉमिक काही आहेत एलिमेंट समजा जास्त, कांतारा फर्स्ट असेल, किंवा खूप सारे असे फिल्म ज्या हिंदी फिल्म असतील समजा की ज्याच्यामध्ये कॉमिक एलिमेंट तसे काहीच नाही, सिरियस एक्सप्लोरेशन आहे आणि ते चाललंय. किंवा तू डार्क कॉमेडीचं वाळवीचं पण उदाहरण दिलं, परेश मोकाशींचे किंवा कारखानी संचवारीचं उदाहरण दिलं. पर्सनली मला यार्गोस लँथमसच्या डार्क कॉमेडीज खूप आवडतात. ठीक आहे, ते खूपच डार्क झालं, ते लगेच आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की इथं ते तशा पद्धतीने परसिव्ह होईल. पण जर कुठल्याही दुसऱ्या जॉनराच्या सॅम्पल स्पेस नसेल आपल्याकडे, म्हणजे या पर्टिक्युलरली दुसऱ्या जॉनराच्या फिल्म आपल्या इथं चालत नाहीयेत, हे एक्झाम्पल आपल्याकडे नाहीयेच आहेत, तर मग हे कसं का अजून केलंय असं तुला वाटतं? किंवा म्हणजे हा थॉट कुठून आलाय असं तुला वाटतं की कॉमेडी सोडून दुसऱ्या फिल्म चालणार नाहीत आपल्या इथं? मला असं शुअरली मी आन्सर देऊ शकत, पण मला असं वाटतं तो एक असा समज बनलेला आहे लोक मेकर्स मध्ये. म्हणजे जसं तू सांगितलं की बाहेरच्या दुसऱ्या लँग्वेजेस मधल्या फिल्म्स इथलीच ऑडियन्स ती बघते. सो तू मला असं वाटतं की त्यांचा एक असा डबक्यातला एक समज बनलेला आहे असं मला वाटतं की लाईक की एकच सर्टन वर्क होऊ शकतं, नाही होऊ शकत, किंवा म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी फिल्म बाहेरच्या फिल्म बघता तेव्हा तुमचे एक्सपेक्टेशन खूप असतात, आणि मराठी फिल्म पाहायच्या वेळेस तुमचा एकदम सडनली पॉइंट ऑफ व्ह्यूज तुमचा खूप असा रिड्यूस होऊन जातो एका छोट्या गोष्टीपुरतं. तो मला नाही असं वाटत की एक्सप्लोर केले गेले पाहिजे. म्हणजे तो का समज आहे तसा बनला गेलेला आहे ते मी इतकं नाही स्ट्रॉंगली सांगू शकत, बट हा तो समज आहे ते दिसते, कारण तशाच कंटिन्यू फिल्म बनलेले आहे. म्हणजे मे बी मेकर्स त्या पर्टिक्युलरली एका जॉनरामध्येच खूप कम्फर्टेबल आहेत आणि दे डोंट वॉन्ट टू पुट देमसेल्स इन अ डिफरंट जॉनरा ऑर डिफिकल्ट पोझिशन. आय थिंक सो. आणि स्टुडिओला पण ते टेस्टेड अँड प्रूव्हन फॉर्म्युला आहे. दे डोंट वॉन्ट टू एक्सप्लोर न्यू थिंग्स. त्यांना ते रिस्क नकोय. म्हणजे आता रिस्क नकोय म्हणणं हे पण थोडं चुकीचं आहे, की कारण की रिस्क आहे हे प्रूव्ह करण्यासारखं काहीच नाही आपल्याकडं. येस येस. पण मे बी दे आर टू कम्फर्टेबल इन देअर ओन जॉनरा, असं मला पर्टिक्युलरली वाटतं. की काही कॉमेडी फिल्म्स सुरुवातीच्या काळामध्ये चालल्या. आता पर्टिक्युलर कॉमेडीची टेस्ट पण वेगळी होती. म्हणजे दादा कोंडकेंची कॉमेडी वेगळी आहे, त्यांचा ह्युमर वेगळा आहे. सचिन पिळगावकरांची कॉमेडी वेगळी होती, केदार शिंदेची कॉमेडी वेगळी आहे. पण या ज्या काही नोटेबल हिट फिल्म आल्या होत्या किंवा नोटेबल हिट डिरेक्टर्स आले होते ते खूप कॉमेडी किंवा कॉमिक जॉनरामधून आलेले, आणि मग ते करतायत, मग सगळ्यांनी आपण तेच करायचं. टेम्पलेटायझेशन जे होतं मराठीमध्ये तिथून आलंय असं मला वाटतं. आय थिंक पर्टिक्युलरली पुन्हा एक कॉमेडीबद्दल तुझे बोलला की कॉमेडीमध्ये पण डिफरंट टाईप आहेत. पण आपल्या मराठी फिल्ममध्ये जी कॉमेडी केली जाते किंवा जे काही हिट होतंय, म्हणजे आता
मला डिरेक्टली असं नाव नाही घ्यायचे क्रिएटर्सचे कोणाचे, पण ते खूप स्किट वाईज कॉमेडी, ज्याला तू स्लॅपस्टिक म्हटलास, स्लॅपस्टिक कॉमेडी आहे किंवा त्याच्यामध्ये शाब्दिक कोटी आणि ते शब्दांचे जोक तशा पद्धतीने केले जातात. मला खूपदा ते डिस्टिंक्शनच समजत नाही. मी तो काहीतरी स्किट बेस्ड कॉमेडी शो बघतोय टीव्हीवरचा का फिल्म बघतोय. पर्टिक्युलरली जर ते शो कोट करायचे असेल तर हास्य जत्रा आणि हवा येऊ द्या, या 2 शो आहेत. आता पुन्हा त्या शोवर वग नाट्याचा खूप प्रभाव आहे. येस येस. सो अल्टिमेटली मला वाटतंय की तमाशाचं जे काही वग नाट्याची जी स्टाईल होती त्या कॉमेडीची, ती कॉमेडी खूप हेवी किंवा ते खूप हेवीली इन्फ्लुएन्स्ड आहे आपल्यावर, हेवी इन्फ्लुएन्स केलेलं आहे तिने आपल्यावर, आणि आपण तेच करतोय पुन्हा 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 त्याच टाईपमधली कॉमेडी करतोय. सो त्याच्या पलीकडे दुसऱ्या कॉमेडी जॉनर आपण एक्सप्लोरच करत नाहीये. येस, मलाही असंच वाटतं की काही खूप खूप रेअर काहीतरी तुम्हाला एक्सपेरिमेंट दिसतात इथं. हिंदीतही खूप एक्सपेरिमेंट आहे असं नाही म्हणणार, बट हां, हिंदी और बाकी इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट झालेले. आपल्या इथं ते व्हायला पाहिजे. मला पर्सनली फार इच्छा आहे लाईक. आणि त्याचं आय थिंक तू खूप चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब केले. म्हणजे आय थिंक तेच होतंय इतक्या वर्षापासून आणि व्हायला पाहिजे. सो मला वाटतं कैरीबद्दल बोलण्यासारखं आणखीन काही नाहीये. सो आय होप ऑडियन्सला उत्तर मिळालं असेल की कैरी का आंबट आहे. आईला उत्तर माहिती असतात तसे आम्हाला उत्तर माहिती नाही आहेत सगळे. पण मला वाटतंय हे आज एवढं खूप झालं. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू साऊंड टू ॲग्रेसिव्ह ऑर टू डेस्परेट, पण स्टील जरी मराठीमध्ये तशा कलाकृती लगेच मिळत नसतील किंवा तसे फिल्म्स मिळत नसेल, आय डोंट वॉन्ट टू कॉल इट कलाकृती. म्हणजे ते काय प्रत्येक फिल्म ही कलाकृतीच असली पाहिजे असं काही नाहीये. कमर्शियल पर्पजनेही चांगला सिनेमा बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण जरी मराठीमध्ये या आठवड्यामध्ये तसे काही चांगले सिनेमे किंवा थिएटरसाठी बॉक्स ऑफिसवर परफॉर्म करू शकण्याचे कॅपॅसिटी असणारे सिनेमे जरी येत नसतील, तरी ऑडियन्स म्हणून मला वाटतंय आपण सिनेमा बघितले पाहिजेत, मराठी सिनेमा बघितले पाहिजेत. थिएटरला नाही बघता आले तरी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिथं कुठं सिनेमे अवेलेबल असतील तिथं बघितले पाहिजेत. आणि मला वाटतंय पुन्हा ही एक आपल्यावर पण जबाबदारी येते की जर कुणी नवं काहीतरी एक्सपेरिमेंट करत असेल, नव्या जॉनरामध्ये काहीतरी एक्सप्लोर करू पाहत असेल, तर आपण त्या एक्सपेरिमेंटला, त्या इनिशिएटिव्हला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण की मराठीमध्ये कॉमेडी सोडून दुसरं काहीही चालत नाही. हे जे काही अझम्पशन तयार झालेलं आहे ते तोडायचं असेल तर वेगळे सिनेमे हिट होणं, त्यांना आपलं प्रेम मिळणं, त्यांना आपलं सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. सो या रिक्वेस्ट सोबत आज आपण रजा घेऊया. बाय. टाटा.